ईशान राणे आपल्या बाल्कनीत शांत उभा होता. त्याच्या हातात दारूचा ग्लास होता. त्या प्रत्येक घोटाबरोबर तो मनातल्या वेदना विसरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र पोकळी दिसत होती. जवळपास 1.5 वर्ष उलटलं होतं, पण त्या भयान रात्रीच्या आठवणी अजूनही त्याच्या मनात काट्यासारख्या रुतून बसल्या होत्या. पावसाचे थेंब त्याच्या हातावर अलगद पडत होते, पण मनात पेटलेली द्वेषाची आग त्या पावसाने विझणारी नव्हती. वेदिकाचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा उभा राहत होता. ती रात्र फारच काळोखी होती. इंदिरा देवींनी संपूर्ण वाडा हादरवून टाकणारी किंकाळी फोडली होती. त्या ईशानच्या आई होत्या. त्यांच्या आवाजाने सगळं घर दणाणून गेलं होतं. त्यांनी वेदिकाला घरच्या तिजोरीतून पिढ्यानपिढ्या जपलेले दागिने आणि मोठी रोकड चोरताना पकडलं होतं. ईशानने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की वेदिका एका अनोळखी पुरुषासोबत उभी होती. घरातल्या सगळ्यांनी त्याला तिचा प्रियकर असल्याचं सांगितलं. ते ऐकताच ईशानच्या मनात प्रचंड संताप उसळला, कारण तो वेदिकेवर जीवापाड प्रेम करत होता. पण त्या एका रात्रीत त्याची सगळी स्वप्न कोसळली. त्याने तिचं एकही स्पष्टीकरण न ऐकता तिला घराबाहेर काढलं. राणे कुटुंबाचं समाजात मोठं नाव आणि मान होता, त्यामुळे इंदिरा देवींनी हे प्रकरण बाहेर जाऊ नये म्हणून सगळं अतिशय गुप्तपणे हाताळलं. घराची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही. उलट वेदिकाकडून जबरदस्तीने घटस्फोटाच्या कागदांवर सही करून घेतली. त्या बदल्यात दर महिन्याला तिला ठराविक रक्कम देण्याचं आश्वासन दिलं, जेणेकरून ती कायमची गप्प बसेल. ईशानला हा निर्णय अजिबात पटला नव्हता, पण घराण्याच्या प्रतिष्ठेपुढे त्यालाही मान झुकवावी लागली. त्याला अजूनही समजत नव्हतं की वेदिका इतकी खालच्या थराला कशी जाऊ शकली. आज सकाळी इंदिरा देवींनी ईशानला आपल्या खोलीत बोलावलं. त्यांच्या चेहऱ्यावरची थंड स्मितरेषा त्यांचा रुबाब आणि अहंकार स्पष्ट दाखवत होती. त्यांनी ईशानकडे पाहत सांगितलं, त्या विश्वासघातकी बाईला आता आणखी पैसे देण्याची काहीच गरज नाही. कंपनीचे शेअर सध्या घसरत आहेत, त्यामुळे हे नातंही कायमचं संपवण्याची हीच योग्य वेळ आहे, असं म्हणत त्यांनी त्याच्या हातात बँकेचा एक धनादेश दिला. ती शेवटची रक्कम होती. ईशानला वाटलं कदाचित भूतकाळातून कायमचं मुक्त होण्याची हीच संधी आहे. त्यानं ठरवलं की हा धनादेश तो कोणत्याही वकिलामार्फत किंवा नोकरामार्फत पाठवणार नाही. तो स्वतः वेदिकाकडे जाईल आणि तिच्या त्या स्वार्थी चेहऱ्यासमोर हा धनादेश फेकून देईल. तिच्या चेहऱ्यावरची ती खोटी निरागसता आता कशी दिसते हे त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. त्याच्या मनात असंख्य प्रश्नांचं वादळ उठलं होतं. ती आता त्या माणसासोबत ऐश आरामाचं आयुष्य जगत असेल का? राणे कुटुंबाकडून मिळालेल्या पैशांवर तिने स्वतःचं आलिशान घर उभारलं असेल का? सूड आणि तिरस्काराने त्याचा विवेक पूर्णपणे झाकून टाकला होता. आता त्याला फक्त वेदिकेला खाली दाखवायचं होतं. बाहेरचं वादळ क्षणाक्षणाला अधिकच रौद्र रूप धारण करत होतं. आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता. ईशान आपल्या महागड्या गाडीत बसला आणि क्षणाचाही विलंब न करता इंजिन सुरू केलं. त्याचा चालक घाबरून गेला होता. एवढ्या खराब हवामानात बाहेर पडू नका अशी त्याने विनंती केली, पण ईशानच्या हट्टापुढे कोणाचंच काही चाललं नाही. त्याने स्वतःच गाडीचे स्टेअरिंग हातात घेतले आणि वेगाने गाडी पुढे नेली. लोखंडी फाटक मागे सरकलं आणि गाडी भरता वेगाने ओसाड रस्त्यावर धावू लागली. त्याच्याकडे वकिलाने दिलेला एक जुना पत्ता होता. तो शहरातील अत्यंत मागास भागातला होता. ही गोष्ट ईशानला खूपच खटकली. गाडी जसजशी शहरातील झगमगाट आणि श्रीमंती मागे टाकत पुढे जात होती, तसतसं त्याचं हृदय अधिक वेगाने धडधडू लागलं. त्याला आठवलं, वेदिका नेहमी गरजू आणि गरीब लोकांच्या मदतीसाठी धावत असे. ती वाड्यातून अन्न, कपडे आणि आवश्यक वस्तू गोळा करून झोपडपट्टीतल्या लोकांना देत असे. इंदिरा देवींना तिची ही सवय कधीच आवडली नव्हती. त्या नेहमी म्हणायच्या, अनाथ आणि गरिबीत वाढलेली मुलगी राणे कुटुंबाचा मान, सन्मान आणि परंपरा कधीच समजू शकत नाही. त्या क्षणी ईशानलाही आईचं बोलणं खरं वाटू लागलं. त्याच्या मनात एकच विचार फिरत होता, रक्त आपला रंग कधीतरी दाखवतच. काही वेळातच डांबरी रस्ता संपला आणि गाडी ओबडधोबड कच्च्या वाटेवरून पुढे सरकू लागली. महागड्या गाडीची चाकं तिथल्या खोल खड्ड्यात आणि चिखलात रुतत होती. चिखल मिश्रित पाणी उडून गाडीच्या चारही बाजूंना सांडत होतं. तो परिसर इतका भयानक दिसत होता की ईशान राणेने स्वप्नातही अशा ठिकाणी येण्याचा कधी विचार केला नव्हता. आजूबाजूला मोडकळीस आलेल्या झोपड्या, उघडे गटार, काळपट साचलेलं पाणी, जागोजागी कचऱ्याची ढीग आणि त्या कचऱ्यात अन्न शोधणारी कुत्री, डुक्कर आणि इतर भटकी जनावरं दिसत होती. हवेत इतकी घाणेरडी दुर्गंधी पसरली होती की ईशानला नाईलाजाने रुमाल नाकावर धरावा लागला.
त्याच्या मनात विचार आला, वकिलाने चुकून दुसराच पत्ता तर दिला नाही ना? एवढी मोठी रक्कम हातात असताना कोण माणूस अशा नरकासारख्या ठिकाणी राहील? हा प्रश्न त्याच्या मनात सतत घोळत होता. इतक्यात गाडीचं पुढचं चाक एका खोल खड्ड्यात अडकलं आणि गाडी जागच्या जागी थांबली. संतापलेल्या ईशानने स्टेअरिंगवर जोरात मूठ आपटली. बाहेर पाऊस अजूनही मुसळधार कोसळत होता आणि संध्याकाळचा काळोख हळूहळू सगळीकडे पसरू लागला होता. त्याने खिशातून तो धनादेश बाहेर काढला. त्यावर लिहिलेली रक्कम इतकी मोठी होती की एखादा सामान्य माणूस संपूर्ण आयुष्य सुखात घालवू शकला असता. मग वेदिका या घाणेरड्या वस्तीत काय करत होती? हा तिचा आणखी एखादा डाव होता की त्या स्वार्थी माणसामुळे तिचं खरंच सर्वस्व उद्ध्वस्त झालं होतं? या विचारांनी त्याच्या मनात पहिल्यांदाच संशयाची हलकीशी पाल चुकचुकली. गाडीतून खाली उतरणं सुद्धा त्याच्यासाठी एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नव्हतं. त्याने आपल्या महागड्या कोटकडे एक नजर टाकली. बाहेर सर्वत्र चिखल आणि घाण पसरली होती. तरीही त्याने छत्री उघडली आणि खाली पाऊल ठेवलं. क्षणातच चिखलाने त्याचे चमकदार ब्रँडेड बूट माखून गेले. तो स्वतःशीच संतापाने पुटपुटत त्या अरुंद गल्ल्यांमधून पुढे चालू लागला. वस्तीतले लोक त्याच्या मोठ्या गाडीला आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते, कारण अशा ठिकाणी एखादा श्रीमंत माणूस येणं त्यांच्या दृष्टीने एखाद्या चमत्कारासारखंच होतं. पावसात भिजत खेळणारी काही लहान मुलं ईशानला पाहताच घाबरली आणि धावत जाऊन आपल्या आईच्या मागे लपली. त्या सगळ्या वातावरणामुळे ईशानला प्रचंड घुसमटल्यासारखं वाटू लागलं. पत्त्यानुसार त्याला एका जुनाट मोडकळीस आलेल्या घरापर्यंत पोहोचायचं होतं. त्या घराच्या भिंतींवर पत्रे आणि फाटके ताडपत्रीचे तुकडे कसेबसे बांधलेले होते. गल्लीतल्या अगदी शेवटच्या टोकाला त्याला तसंच एक जीर्ण पडझड झालेलं घर दिसलं. त्याची अवस्था इतकी वाईट होती की एखादा जोरदार वारा आला तरी ते क्षणात कोसळेल असंच वाटत होतं. ईशान त्या घरासमोर येऊन थांबला. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली, पण त्याने स्वतःला सावरलं. तो इथे कुणावर दया दाखवायला आलेला नव्हता. तो आला होता वेदिकेचा अभिमान चिरडायला. हा विचार मनात येताच त्याने मूठ घट्ट आवळली. तो आणखी पुढे गेला. घराचा दरवाजा कुजलेल्या लाकडाचा होता. त्यावर असंख्य भेगा पडल्या होत्या. अनेक ठिकाणी लाकूड झिजून भुसभुशीत झालं होतं आणि खाली साचलं होतं. त्या फटीतून घरातला मंद प्रकाश बाहेर पडत होता. तो प्रकाश कंदिलाचा होता की छोट्या दिव्याचा हे ओळखणंही कठीण होतं. ईशानने छत्री बाजूला ठेवली. कोटावरील पावसाचे थेंब झटकले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तिरस्कार आणि कठोरपणा स्पष्ट दिसू लागला. त्याला खात्री होती वेदिका त्याला पाहताच आपल्या चुका मान्य करेल, त्याच्या पायांवर पडून क्षमा मागेल. गेल्या 1.5 वर्षांपासून तो याच क्षणाची वाट पाहत होता. तो ताट उभा राहिला आणि त्या कमकुवत दरवाजावर जोरात मूठ मारली. पहिल्यांदा ठोठावलं तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. बाहेरच्या मुसळधार पावसाचा आवाज इतर सगळे आवाज गिळून टाकत होता. म्हणून त्याने दुसऱ्यांदा आणखी जोरात दरवाजा ठोठावला. यावेळी त्याच्या हाताच्या ताकदीत त्याचा सारा राग आणि अहंकार उतरला होता. वेदिका, दरवाजा उघड, तो मोठ्याने गरजला. त्याचा आवाज त्या उदास शांत वस्तीत घुमून गेला. त्याच क्षणी घराच्या आत काहीतरी जड वस्तू पडल्याचा आवाज आला आणि त्यानंतर सगळीकडे एक भेसूर शांतता पसरली. ईशानचा संयम आता संपत आला होता. आणखी थांबण्याची त्याची अजिबात तयारी नव्हती. त्याने संतापाच्या भरात त्या कुचक्या दरवाजावर जोरात लाथ मारली. दरवाजा आधीच कमकुवत झाला होता, त्यामुळे तो ती जोरदार लाथ सहन करू शकला नाही. मोठा आवाज करत तो आतल्या बाजूला कोसळला. ईशानने शांतपणे आत पाऊल टाकलं. खिशातून तो कोट्यावधी रुपयांचा धनादेश काढणार इतक्यात त्याची नजर समोरच्या दृश्यावर पडली आणि एका क्षणात त्याच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली. खोलीत सर्वत्र ओलसरपणा आणि कुबट वास भरून राहिला होता. तिथे आरामदायी फर्निचर तर दूरच, साध्या गरजेच्या वस्तू सुद्धा नव्हत्या. छताच्या अनेक ठिकाणांहून पाणी टपकत होतं. खाली जमिनीवर चिखल आणि पाण्याचे डबके साचले होते. खोलीच्या मध्यभागी एक मोडकळीस आलेली खाट होती. त्यावर एक माणूस पडला होता. तो कुठल्याही ऐशारामी जीवन जगणाऱ्या व्यक्तीसारखा दिसत नव्हता. उलट एखाद्या गंभीर आजाराने पोखरलेल्या अत्यंत अशक्त माणसासारखा दिसत होता. त्याकडे पाहताच ईशानच्या अंगावर काटा आला. त्या खाटेजवळ जमिनीवर एक स्त्री बसली होती. तिचं शरीर अगदी क्रूस झालं होतं. ती दुसरी कुणी नसून वेदिका होती. तिच्या अंगावर जुनी फाटकी साडी होती. केस पूर्ण विस्कटलेले होते. जिचं सौंदर्य पाहून ईशान कधी नजरेची पापणीही हलवायला विसरायचा. तीच वेदिका आज फिकट, निस्तेज आणि पूर्णपणे खंगलेली दिसत होती. तिच्या हातांवर ठिकठिकाणी फोड आणि जखमा होत्या. ती सतत खोकत होती. हे दृश्य पाहून ईशान जणू जागच्या जागी गोठून गेला.
त्याच्या हातातून तो कोट्यवधी रुपयांचा धनादेश निसटला आणि खाली साचलेल्या चिखल मिश्रित पाण्यात पडला. ज्या तिरस्काराने, ज्या अहंकाराने तो इथे आला होता ते सगळं त्या एका क्षणात नाहीसं झालं. त्याचा मेंदू काहीच समजून घेऊ शकत नव्हता. त्याची नजर हळूहळू त्या खाटेवर पडलेल्या माणसाकडे वळली. खोलीतला प्रकाश अत्यंत मंद होता, त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण त्याची अवस्था पाहून कोणाच्याही मनाचा थरकाप उडाला असता. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी पट्ट्या बांधलेल्या होत्या. काही ठिकाणी जुनं रक्त सुकून काळपट झालं होतं. तो प्रत्येक श्वासासाठी धडपडत होता. त्याच्या बाजूला एक जुनी ऑक्सिजनची यंत्रणा ठेवलेली होती. ती विचित्र आवाज करत सुरू होती. ते दृश्य पाहून ईशानला वाटलं जणू कुणीतरी त्याचं हृदय लोखंडी पंजाने ओरबाडत आहे. दरवाजा कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून वेदिकाने घाबरत वर पाहिलं. तिचे डोळे सुजलेले होते. त्यात भीती, थकवा आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती. समोर ईशान उभा असल्याचं तिला दिसलं, पण तिच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य होतं ना संताप. तिथे फक्त एक खोल निशब्द पोकळी होती. जणू आयुष्याकडून तिने प्रत्येक अपेक्षा कायमची सोडून दिली होती. तिने घाईघाईने साडीचा बदल नीट केला आणि त्या आजारी माणसाला आपल्या अंगाने झाकण्याचा प्रयत्न केला. जणू ईशानपासून त्याचं रक्षण करण्यासाठी ती शेवटचा प्रयत्न करत होती. हे पाहून ईशानचे हात थरथर कापू लागले. त्याचे ओठ जड झाले. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द घशातच अडकून पडले. हीच का ती सुखाची दुनिया होती जिच्यासाठी वेदिकाने त्याला आणि राणे कुटुंबाला फसवलं होतं? एवढी संपत्ती, वैभव आणि सुख सोडून एखादी स्त्री स्वतःहून अशा नरकासारख्या ठिकाणी राहायला येईल? हा विचारच त्याला अस्वस्थ करून गेला. इंदिरा देवीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याला एका क्षणात खोटी वाटू लागली. त्याच्या डोळ्यांसमोर ती काळी रात्र पुन्हा उभी राहिली. त्या रात्री त्याने वेदिकेला किती कठोर, किती अपमानास्पद शब्द ऐकवले होते हे सगळं त्याला आठवू लागलं. पण आज त्याच्यासमोर उभी असलेली सत्याची ही बाजू त्याच्या कल्पनेपेक्षा कितीतरी भयानक, असह्य आणि काळीच पिळवटून टाकणारी होती. बाहेरचा पाऊस आणखी कोसळू लागला. ढगांचा कडकडाट खोलीतल्या शांततेला वारंवार भेदत होता. ईशानचा सगळा अहंकार, त्याचा राग आणि द्वेष त्या मोडकळीस आलेल्या दरवाजाबाहेरच संपून गेला होता. तो एक पाऊल पुढे टाकू लागला, पण त्याचे पाय शिसासारखे जड झाले होते. त्या छोट्याशा खोलीत पसरलेलं दारिद्र्य, वेदना आणि असहाय्यता त्याच्या मनाला आतून विदीर्ण करत होती. खाटेवर पडलेल्या त्या अनोळखी माणसाच्या वेदनांनी भरलेल्या हलक्या कणण्याने त्याच्या अंगावर पुन्हा काटा आला. आता त्याला एकच गोष्ट जाणून घ्यायची होती. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? कोणतं असं सत्य लपवलं गेलं होतं ज्याने सगळ्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं? ईशान अजूनही त्या तुटलेल्या दरवाजातच निशब्द उभा होता. त्याच्या हातातून निसटलेला तो कोट्यवधी रुपयांचा धनादेश चिखल मिश्रित पाण्यात भिजत पडला होता. पण आता त्या कागदाची किंमत शून्य झाली होती, कारण समोर उभ्या असलेल्या वास्तवाने त्याचे सगळे गैरसमज, सगळा अहंकार आणि वर्षानुवर्षे जपलेला द्वेष एका क्षणात चक्काचूर करून टाकला होता. ईशान राणे इथे येताना मनात एक वेगळंच चित्र घेऊन आला होता. त्याला वाटलं होतं वेदिका एखाद्या अलिशान घरात सुखाने राहत असेल, पण प्रत्यक्षात त्याच्या डोळ्यांसमोर उभं होतं ते दुःख, दारिद्र्य आणि वेदनांनी भरलेला एक जिवंत नरक. वेदिकाची अवस्था पाहून त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याला काही समजेनासं झालं. ही मोडकळीस आलेली खोली, हे दारिद्र्य, हा असह्य आजार, हीच का ती शिक्षा होती जी त्याने वेदिकेला दिली होती? तो हळूहळू त्या खाटेकडे चालू लागला, पण त्याच्या बुटांचा आवाज ऐकताच वेदिका आणखी घाबरली. थरथरणाऱ्या हातांनी तिने त्या आजारी व्यक्तीला पूर्णपणे झाकण्याचा प्रयत्न केला. नको, तुम्ही याला पाहू नका, ती तुटक्या, थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली. पण आता ईशान थांबणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने वेदिकाला अलगद बाजूला केलं आणि त्या जुनाट कापडाची घडी उचलली. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर जे आलं ते पाहून तो थिजून गेला. तिथे एक छोटंसं मूल पडलं होतं. त्याचं शरीर जन्मापासूनच विकृत झाल्यासारखं दिसत होतं. ते मोठ्या कष्टाने ऑक्सिजनच्या यंत्राच्या आधाराने श्वास घेत होतं. ईशानच्या डोळ्यात पुन्हा राग, संभ्रम आणि असंख्य प्रश्न एकदम दाटून आले. तो वेदिकाकडे वळला. वेदिका, सांग, हे मूल तुझंच आहे का? याच मुलासाठी तू राणे कुटुंबाची तिजोरी फोडली होतीस का? तुझ्या त्या माणसाच्या मुलाला वाढवण्यासाठी तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस का? त्याचा आवाज त्या ओलसर शांत खोलीत घुमून गेला. पण वेदिका काहीच बोलली नाही. ती फक्त मान खाली घालून रडत राहिली. तिचे अश्रू जमिनीवरच्या चिखलात मिसळून नाहीसे होत होते, पण तिच्या मनातलं दुःख मात्र शब्दांच्या पलीकडचं होतं. तिचं मौन ईशानला आतून पोखरत होतं.
त्याला तिला हलवून प्रश्न विचारून प्रत्येक सत्य बाहेर काढायचं होतं. इतक्यात मागून कुणाच्या पावलांचा आवाज आला. दारात एक वृद्ध स्त्री उभी होती. अंगावर फाटकी साडी, चेहऱ्यावर खोल सुरकुत्या आणि डोळ्यात आयुष्यभराचा अनुभव कोरलेला होता. त्या होत्या गोदावरी काकू. बहुतेक त्या वेदिकाच्या शेजारी राहत असाव्यात. त्यांनी ईशानचे महागडे कपडे, चमकदार बूट आणि रागाने लाल झालेला चेहरा पाहिला. एका क्षणात त्यांनी त्याला ओळखलं. त्यांच्या नजरेत त्याच्याबद्दलचा तिरस्कार स्पष्ट दिसत होता. त्या सावकाशात आल्या आणि त्याच्यासमोर उभ्या राहिल्या. म्हणजे तूच तो निर्दयी श्रीमंत माणूस ज्याने देवासारख्या मनाची बाई रस्त्यावर आणून सोडली? त्यांच्या आवाजातला संताप आणि वेदना लपून राहिल्या नव्हत्या. ईशानने रागाने त्यांच्याकडे पाहिलं आणि गप्प बसण्याची खूण केली. पण गोदावरी काकू आज शांत बसणार नव्हत्या. त्या ठामपणे म्हणाल्या, तू हिला दोष देतोस, तिच्यावर आरोप करतोस, पण तुझ्या डोळ्यांवर पैशाचा आणि खोट्या प्रतिष्ठेचा पडदा पडलाय. तुला वाटतं मला काहीच माहीत नाही? मला सगळं माहीत आहे. 1.5 वर्षांपूर्वीची ती काळी रात्र आजही माझ्या डोळ्यांसमोर जिवंत आहे. मध्यरात्री मुसळधार पावसात ही बिचारी मुलगी या वस्तीत आली होती. अंगावर फक्त एकच साडी होती. छातीशी हे अर्धमेलं लेकरू घट्ट धरलेलं होतं. भीतीने ती थरथरत होती. या लेकराचा जीव वाचवण्यासाठी ती प्रत्येकाच्या पाया पडत होती. गोदावरी काकूंचा प्रत्येक शब्द ईशानच्या मनावर हातोड्याचे घाव घालत होता. तो स्तब्ध उभा राहून सगळं ऐकत होता. त्याचं डोकंच फिरू लागलं. त्याने पुन्हा त्या मुलाकडे नीट पाहिलं. ऑक्सिजनचा मुखवटा असूनही त्याच्या चेहऱ्यावरचं एक छोटंसं चिन्ह त्याच्या नजरेत भरलं. उजव्या डोळ्याजवळ एक जन्मखून होती. अगदी तशीच जन्मखून जशी त्याची मोठी बहीण सानवीच्या उजव्या डोळ्याजवळ होती. ते पाहताच त्याच्या डोळ्यात भीती दाटली. त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. ही जन्मखून? तो कसाबसा फुटला. सत्य आता त्याच्या अगदी जवळ येऊन उभं राहिलं होतं, पण ते स्वीकारण्याचं धैर्य त्याच्यात उरलं नव्हतं. गोदावरी काकूंनी एक खोल श्वास घेतला आणि अनेक वर्ष दडवून ठेवलेल्या सत्यावरचा पडदा अखेर दूर केला. हो, तू जे पाहिलंस ते खरंच आहे. हे लेकरू तुमच्या घराण्याचंच रक्त आहे. हे तुझी बहीण सानवीचं मूल आहे. तुमच्या त्या प्रतिष्ठित, मोठ्या आणि नावाजलेल्या घराण्याने या निष्पाप लेकराला कचऱ्याच्या ढिगावर फेकून देण्याचा निर्णय घेतला होता. हे ऐकताच वेदिका अक्षरशः तडफडली. नको काकू, थांबा. देवासाठी यांना काहीही सांगू नका, असं म्हणत ती गोदावरी काकूंच्या पायांवर कोसळली. पण आज नियतीने वेगळाच निर्णय घेतला होता. अनेक वर्ष लपवून ठेवलेली प्रत्येक गोष्ट आज उघड होणार होती. राणे कुटुंबाने जपून ठेवलेली प्रत्येक काळी सावली आता प्रकाशात येण्याची वेळ आली होती. ईशान राणेला स्वतःचं शरीरच जड झाल्यासारखं वाटू लागलं. त्याच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी सरकू लागल्या. त्याला आठवलं, सानवीचं लग्न एका अतिशय श्रीमंत उद्योगपतीशी ठरलं होतं. लग्नाच्या काही महिन्याआधी ती अचानक सतत आजारी पडू लागली होती. त्यानंतर इंदिरा देवींनी तिला कुणालाही न सांगता एका गुप्त ठिकाणी पाठवलं होतं. घरातल्या सगळ्यांना त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती, सानवी एका खासगी कामासाठी परदेशात गेली आहे. ईशानच्या अंगावर शहारे आले. मग ते सगळं खोटं होतं का? स्वतःच्या मुलीची चूक लपवण्यासाठी त्याच्या आईने इतका मोठा डाव रचला होता का? हे भयानक सत्य त्याचा मेंदू स्वीकारायलाच तयार नव्हता. गोदावरी काकूंनी पुढे बोलायला सुरुवात केली. सानवीने एका अपंग लेकराला जन्म दिला होता. तुझी आई समाजातल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करायला मागे पुढे पाहत नाही. तिने या निष्पाप लेकराला बेकायदेशीर अनाथाश्रमात पाठवण्याचा सौदा केला होता. हा डाग कायमचा पुसून टाकायचा एवढाच तिचा विचार होता. पण वेदिकाच्या छातीत आईसारखं हृदय धडधडत होतं. त्या निष्पाप लेकराला ती निर्दयी लोकांच्या स्वाधीन कसं करणार होती? म्हणूनच त्या रात्री तिने तुमच्या घरच्या तिजोरीतले दागिने घेतले, पण ते स्वतःसाठी नव्हते. त्या लोकांना पैसे देऊन हे लेकरू स्वतःकडे आणण्यासाठी तिला ते करावं लागलं. तिने तुमच्या घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःला चोर ठरू दिलं, बदनाम होणं स्वीकारलं. तुझा प्रत्येक अपमान, प्रत्येक कठोर शब्द तिने गप्प बसून सहन केला. घटस्फोटाच्या कागदांवरही तिने म्हणूनच सही केली, जेणेकरून तुमच्या घरातला कुणीही तिच्यापर्यंत किंवा या लेकरापर्यंत पुन्हा कधीच पोहोचू शकणार नाही. गोदावरी काकूंचे शब्द ऐकून ईशानच्या मनात जणू ज्वालामुखीच फुटला. स्वतःचं कुटुंब इतक्या खालच्या तराला जाऊ शकतं याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. ज्या स्त्रीचा तो इतकी वर्ष तिरस्कार करत होता, ती तर प्रत्यक्षात राणे कुटुंबाच्या पापांचं ओझं आपल्या खांद्यावर वाहत होती. स्वतःवर चोरीचा, बदनाम स्त्रीचा शिक्का बसून दिला, पण एका निष्पाप लेकराचा जीव वाचवला. त्या क्षणी ईशानला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. त्याचा सगळा अहंकार, सगळा गर्व एका क्षणात चिरडला गेला. त्याच्या तोंडातून कसाबसा एक प्रश्न बाहेर पडला, मग मी पाठवत असलेले भत्त्याचे पैसे?
त्याचा आवाज थरथरत होता. त्याला वाटलं होतं कदाचित वेदिकाने त्या पैशात स्वतःसाठी काही सुखसोयी घेतल्या असतील, पण गोदावरी काकूंनी दिलेलं उत्तर त्याच्या हृदयावर घाव घालणारं होतं. त्या म्हणाल्या, अरे अडाणी माणसा, तुझे ते सगळे पैसे या लेकराच्या महागड्या उपचारांमध्ये, या ऑक्सिजनच्या यंत्रासाठी आणि त्याच्या एकामागून एक झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये खर्च झाले. या मुलीने तुझ्या पैशातला एक पैसाही स्वतःसाठी वापरला नाही. ईशानची नजर हळूहळू वेदिकाच्या हातांवर गेली. हेच ते हात जे कधी काळी फुलांच्या पाकळ्यांसारखे मऊ होते, आज ते खडबडीत झाले होते. ठिकठिकाणी फोड, जखमा आणि भेगा पडल्या होत्या. बोटांच्या टोकांवर खोल चिरा होत्या. काही ठिकाणी अजूनही रक्त सुकून बसलं होतं. गोदावरी काकूंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, ही रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा खानावळीत भांडी घासत राहिली, लोकांच्या घरची साफसफाई करत राहिली, फक्त या लेकरासाठी औषधं आणता यावीत म्हणून. कित्येक दिवस स्वतः उपाशी राहिली, पण या मुलाच्या औषधात, उपचारात कधीच कमी पडू दिलं नाही. सांग बघू, जन्मदात्री आईसुद्धा प्रत्येक वेळी इतका त्याग करू शकेल का? ईशानच्या डोळ्यांसमोर सगळं जग बदलून गेलं होतं. राणे कुटुंब ज्या भव्य वाड्यात बसून संपत्तीचा आणि प्रतिष्ठेचा गर्व करत होतं, त्या वैभवाचा पाया पापावर उभा होता. आणि ही दुर्गंधीने भरलेली झोपडपट्टी जिथे वेदिका राहत होती, तीच खऱ्या अर्थाने पवित्र झाली होती, कारण तिथे माणुसकी अजूनही जिवंत होती. ईशानच्या मनात स्वतःबद्दल आणि इंदिरा देवींविषयी प्रचंड संताप उसळला. इतक्यात वेदिकाला जोराची खोकल्याची उबळ आली. ती तोल जाऊन जमिनीवर कोसळली. खोकता खोकता तिच्या तोंडातून रक्ताचे काही थेंब बाहेर पडले. ते दृश्य पाहताच ईशान घाबरून तिच्याकडे धावला, पण गोदावरी काकूंनी त्याला जोरात मागे ढकललं. तिला हात लावू नकोस, त्या संतापाने ओरडल्या. तुझ्या पापाने माखलेल्या हातांनी तिला स्पर्श करण्याचा तुला अधिकार नाही. तुला माहीत आहे का तिची काय अवस्था झाली आहे? दिवसरात्र कष्ट, उपासमार आणि या घाणेरड्या वस्तीतलं आयुष्य, या सगळ्यामुळे तिच्या दोन्ही मूत्रपिंडांनी काम करणंच जवळजवळ बंद केलं आहे. ही आता मृत्यूच्या उंबरट्यावर उभी आहे आणि याला जबाबदार दुसरं कुणी नाही, तू आणि तुझं पापात बुडालेलं कुटुंब. गोदावरी काकूंचे शब्द ऐकताच ईशान राणेच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. तो तसाच चिखलाने माखलेल्या जमिनीवर गुडघ्यावर कोसळला. त्याचे महागडे कपडे, त्याचा रुबाब, त्याचा गर्व सगळंच त्या चिखलात विरघळून गेलं. त्याने दोन्ही हातांनी डोकं घट्ट पकडलं आणि एखाद्या पूर्णपणे तुटलेल्या माणसासारखा मोठ्याने रडू लागला. बाहेर विजांचा कडकडाट सुरू होता, पण त्याच्या मनात उसळलेलं वादळ त्या आकाशातल्या वादळापेक्षाही कितीतरी भयंकर होतं. त्याने स्वतःच्या हातांनी आयुष्यातली सर्वात अमूल्य, सर्वात पवित्र व्यक्ती गमावली होती. त्याची नजर जमिनीवर पडलेल्या त्या धनादेशावर गेली. तो पाण्यात भिजून पूर्णपणे खराब झाला होता. कोट्यवधी रुपयांचा तो कागद आता त्याला अगदीच निरर्थक वाटत होता. त्याग, प्रेम आणि माणुसकीसमोर त्या पैशांची किंमत काडीमोल होती. त्याच्या मनात एकच विचार घुमत होता, माणसाची किंमत पैशात मोजणारे लोक किती आंधळे असतात. वेदिकाने कुठल्याही स्वार्थाशिवाय स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं होतं. ज्या लेकराशी तिचा रक्ताचाही संबंध नव्हता, त्याचा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ दिलं. यापेक्षा मोठं माणुसकीचं उदाहरण दुसरं कोणतं असू शकतं? वेदिका, मला माफ कर. ईशानच्या तोंडून कसाबसा आवाज बाहेर पडला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. तो गुडघ्यांवर सरकत तिच्याजवळ गेला. थरथरणाऱ्या हातांनी तिचे जखमांनी भरलेले खडबडीत हातात घ्यायचा प्रयत्न केला, पण वेदिकाने शांतपणे आपले हात मागे घेतले. तिच्या डोळ्यात राग नव्हता, तक्रार नव्हती. तिथे फक्त एक विलक्षण शांतता होती. जणू आयुष्याच्या सगळ्या वेदना स्वीकारून ती खूप पुढे निघून गेली होती. ती मंद स्वरात म्हणाली, ईशान, चूक फक्त तुझी नाही, तूही त्या विचारसरणीचाच भाग होतास. त्या घरात जिथे नात्यांपेक्षा पैशांना जास्त किंमत दिली जाते, तिथे वाढलेला तूही त्याचाच एक भाग होतास. मी जे काही केलं ते माझ्या मनाने सांगितलं म्हणून केलं. त्या निष्पाप लेकराला मारू देणं मला कधीच जमलं नसतं. त्यासाठी मला आयुष्यभर यातना सहन कराव्या लागल्या असत्या तरी मी हाच मार्ग निवडला असता. मला त्याचा अजिबात पश्चाताप नाही. तिचा प्रत्येक शब्द ईशानच्या हृदयात खोलवर उतरला, कारण त्या प्रत्येक शब्दात निर्विवाद सत्य होतं. तो तिच्या पायांवर डोकं ठेवून रडू लागला. मी आंधळा झालो होतो वेदिका. माझ्या डोळ्यांसमोर खोट्या प्रतिष्ठेचं आवरण पडलं होतं. मला एक संधी दे, मी सगळं बदलून टाकीन. तुला आणि या लेकराला देशातल्या सर्वोत्तम रुग्णालयात घेऊन जाईन. माझ्या आईला तिच्या प्रत्येक पापाची शिक्षा मिळेल. मी स्वतः ती मिळवून देईन. तो एखाद्या लहान मुलासारखा हुंदके देत विनवणी करत होता.
त्या क्षणी त्याचं संपूर्ण साम्राज्य, त्याची संपत्ती हे सगळं त्या मोडकळीस आलेल्या खाटेपुढे त्याला तुच्छ वाटत होतं. पण वेदिकाने हलकेच मान नकारार्थी हलवली. तिच्या ओठांवर एक थकलेलं स्मित उमटलं. आता खूप उशीर झाला आहे ईशान. माझ्याकडे आता फारसा वेळ उरलेला नाही. माझं शरीर आता साथ देत नाही. एवढं बोलून तिला पुन्हा जोरात खोकल्याची उबळ आली. तिचा खोकला अधिकच वाढत गेला. ईशानने घाबरून गोदावरी काकूंकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांचं मौनच सगळं सांगून जात होतं. त्या छोट्याशा खोलीत मृत्यूची चाहूल स्पष्ट जाणवत होती. जुन्या ऑक्सिजनच्या यंत्रांचा करकरणारा आवाज आणि ईशानचे हुंदके एवढेच आवाज आता ऐकू येत होते. हवेत एक अनामिक गारवा पसरू लागला होता. ईशान पूर्णपणे असह्य झाला होता. त्याने घाईघाईने खिशातून मोबाईल काढला. रुग्णवाहिका बोलवायची होती, पण त्या दुर्गम वस्तीत नेटवर्कचा मागमूसही नव्हता. तो स्वतःच विणलेल्या अहंकाराच्या जाळ्यात अडकला होता. नियती आता त्याच्याकडून प्रत्येक चुकीचा हिशोब चुकता करून घेत होती. ईशानचं हृदय भीतीने धडधडत होतं. बाहेर मुसळधार पाऊस अजूनही कोसळत होता, पण आता आणखी एक क्षणही वाया घालवणं शक्य नव्हतं. प्रत्येक श्वास अमूल्य झाला होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपला महागडा कोट काढला आणि तो त्या आजारी लेकराभोवती अलगद गुंडाळला. त्यानंतर त्याने अत्यंत काळजीपूर्वक वेदिकाला आपल्या हातात उचललं. तिचं शरीर इतकं हलकं झालं होतं की ते जाणवताच ईशानच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रूंचा बांध फुटला. गोदावरी काकूंनीही क्षणाचाही विलंब न करता त्या लेकराला अलगद आपल्या खुशीत घेतलं. ऑक्सिजनचं यंत्र खूप जड होतं, तरी त्यांनी धीर सोडला नाही. ईशान राणे तुटलेल्या दरवाजातून बाहेर पडला आणि चिखलाने भरलेल्या गल्लीत पाऊल टाकलं. बाहेरचं वादळ अजूनही रौद्र रूप धारण करून होतं. वेगवान वाऱ्याचे झोत त्याच्या चेहऱ्यावर फटकाऱ्यांसारखे बसत होते. वस्तीतले सगळे लोक घराबाहेर आले होते. प्रत्येकाच्या नजरेत आश्चर्य होतं, कारण पहिल्यांदाच त्यांनी एखाद्या श्रीमंत माणसाला एका गरीब अशक्त स्त्रीला इतक्या जिव्हाळ्याने हातात उचलून नेताना पाहिलं होतं. ईशानच्या डोळ्यात आता अहंकाराचा लवलेशही उरला नव्हता. तिथे फक्त वेदना, पश्चाताप आणि भीती होती. पावसाचं पाणी त्याच्या गुडघ्यांपर्यंत साचलं होतं. प्रत्येक पाऊल टाकताना तो घसरत होता, पण तरीही तो थांबला नाही. वेदिकाचं डोकं त्याच्या खांद्यावर निश्चल टेकलं होतं. तिचा श्वास खूप मंद झाला होता. मध्येच तो अडखळत होता. ईशान सतत तिच्याशी बोलत होता. वेदिका, डोळे मिटू नकोस. अजून थोडंच अंतर आहे. आपण लगेच रुग्णालयात पोहोचू. त्याचा आवाज हुंदक्यांनी भरून आला होता. वाटेतले दगड, काचेचे तुकडे आणि धारदार खडे त्याच्या पायानं जखमी करत होते. रक्तही वाहू लागलं होतं, पण त्याला स्वतःच्या वेदनेची जाणीवही उरली नव्हती. मोठ्या कष्टाने ते मुख्य रस्त्यावर पोहोचले. तिथे त्याची गाडी अजूनही चिखलात अडकलेली उभी होती. ईशानने वेदिकाला अत्यंत काळजीपूर्वक मागच्या आसनावर झोपवलं. गोदावरी काकूने लेकराला कुशीत घेत तिच्या शेजारी बसल्या. त्याने तात्काळ इंजिन सुरू केलं आणि पूर्ण ताकदीने गाडी पुढे काढण्याचा प्रयत्न केला. इंजिन जोरात गरजलं. चाकांनी चिखल उडवत अखेर गाडी खड्ड्यातून बाहेर काढली. आता त्याच्यासमोर एकच ध्येय होतं, शहरातल्या सर्वात मोठ्या रुग्णालयात वेदिकाला जिवंत पोहोचवणं. गाडी वादळाला चिरत भरधाव वेगाने धावत होती. ईशान वारंवार मागे वळून वेदिकाकडे पाहत होता. गाडीच्या दिव्यांच्या उजेडात तिचा फिकट पडलेला चेहरा आणखी भयावह दिसत होता. गोदावरी काकू डोळे मिटून देवाकडे प्रार्थना करत होत्या. ऑक्सिजनच्या यंत्राचा एकसुरी आवाजाने ईशानच्या धडधडणाऱ्या हृदयाचा ठोका जणू एकरूप झाले होते. त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा 1.5 वर्षांपूर्वीची ती रात्र उभी राहिली. याच गाडीतून त्याने वेदिकाला घराबाहेर हाकलून दिलं होतं. त्या रात्रीही असाच मुसळधार पाऊस कोसळत होता. आज नियतीने त्याला त्याच ठिकाणी आणून उभं केलं होतं, पण यावेळी परिस्थिती पूर्णपणे उलटली होती. वाटेत एका पोलीस तपासणी नाक्यावर गाडी थांबवण्यात आली. एका पोलिसाने टॉर्चचा प्रकाश गाडीच्या आत टाकला. मागच्या आसनावर वेदिकाची गंभीर अवस्था आणि ईशानचा घाबरलेला चेहरा पाहताच ते सावध झाले. ईशान जवळजवळ ओरडलाच. कृपा करा, ही वैद्यकीय आणीबाणी आहे. माझी पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची अवस्था पाहून पोलिसांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी तात्काळ सायरन सुरू केला आणि स्वतःच त्याच्या गाडीला मार्ग मोकळा करून दिला. सिग्नल, वाहतूक सगळे मागे पडत गेलं आणि गाडी कोणत्याही अडथळ्याशिवाय रुग्णालयाकडे धावू लागली. रुग्णालयाचं मोठं प्रवेशद्वार दिसताच ईशानने जोरात ब्रेक दाबला. गाडी थेट आपत्कालीन विभागासमोर जाऊन थांबली. तो अक्षरशः धावत बाहेर आला आणि मदतीसाठी मोठ्याने हाक मारू लागला. त्याचा आर्त आवाज ऐकताच परिचारिका तातडीने स्ट्रेचर घेऊन बाहेर धावल्या.
ईशानने स्वतः वेदिकाला उचललं आणि अतिशय जपून स्ट्रेचरवर ठेवलं. गोदावरी काकूही लेकराला घेऊन बाहेर आल्या. त्या अत्याधुनिक रुग्णालयाचं स्वच्छ उजळ वातावरण त्या झोपडपट्टीपेक्षा पूर्ण वेगळं होतं. पण ईशानच्या मनातली भीती तुसभरही कमी झाली नव्हती. डॉक्टरांची एक टीम तातडीने वेदिकाजवळ पोहोचली. तिची अवस्था पाहताच त्यांनी तिला थेट अतिदक्षता विभागाकडे नेण्यास सुरुवात केली. ईशान त्यांच्या मागे धावत होता. डॉक्टर, कृपा करून माझ्या पत्नीला वाचवा. पैशाची अजिबात चिंता करू नका. जितका खर्च लागेल तितका मी करीन, पण तिला काही होऊ देऊ नका. तो अक्षरशः विनवणी करत होता. तेवढ्यात एका वरिष्ठ डॉक्टरांनी त्याला थांबवलं. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत श्री राणे, पण रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर आहे. तिच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव जवळजवळ काम करणं थांबवत आहेत. दरम्यान बालरोग तज्ज्ञांची दुसरी टीम त्या अपंग लेकराला तातडीने उपचारासाठी घेऊन गेली. क्षणाचाही विलंब न करता त्याला आधुनिक नवजात अतिदक्षता विभागात हलवलं गेलं आणि श्वसनासाठी प्रगत यंत्रणेशी जोडण्यात आलं. त्या लेकराची अवस्था अत्यंत गंभीर होती, पण रुग्णालयातल्या अत्याधुनिक यंत्रांमुळे त्याची खालावत चाललेली नाडी काही प्रमाणात स्थिर झाली होती. गोदावरी काकू अतिदक्षता विभागाबाहेर जमिनीवर बसल्या. समोरच्या छोट्याशा देवघराकडे पाहत त्या हात जोडून अखंड प्रार्थना करत होत्या. ईशान राणे मात्र अतिदक्षता विभागाच्या काचेच्या दरवाजासमोर निशब्द उभा होता. त्याची नजर सतत त्या यंत्रावर खेळली होती, जिथे वेदिकाच्या मंदावलेल्या हृदयाचे ठोके रेषांच्या रूपात दिसत होते. वेळ जणू थांबूनच गेला होता. प्रत्येक क्षण त्याच्यासाठी शिक्षा बनला होता. त्याच्या अंगावरचे कपडे अजूनही पावसाने भिजलेले होते. पायांवर सुकलेलं रक्त होतं, पण त्याला त्याची अजिबात जाणीव नव्हती. रुग्णालयातले कर्मचारी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. शहरातला मोठा उद्योगपती आज एखाद्या सर्वस्व गमावलेल्या माणसासारखा त्या दालनात उभा होता. इतक्यात त्याच्या मनात इंदिरा देवींचा विचार आला. ज्या स्त्रीने खोट्या प्रतिष्ठेसाठी इतका भयंकर खेळ रचला, त्या कदाचित आपल्या आलिशान बंगल्यात निवांत झोपल्या असतील. हा विचार मनात येताच ईशानच्या मुठी रागाने घट्ट आवळल्या गेल्या. त्याने खिशातून मोबाईल बाहेर काढला. तो आता कोरडा झाला होता आणि पुन्हा सुरू झाला होता. इथे नेटवर्कही मिळत होतं. त्याने ताबडतोब घरी दूरध्वनी लावला. काही क्षणांनी नोकराने दूरध्वनी उचलला. ईशानचा आवाज बर्फासारखा थंड झाला होता. आईला लगेच शहरातल्या सिटी रुग्णालयात पाठवा. त्या आल्या नाहीत तर मी स्वतः पोलिसांना घेऊन बंगल्यावर येईन. एवढंच बोलून त्याने उत्तर ऐकण्याचीही तसदी न घेता दूरध्वनी बंद केला. त्याला माहीत होतं हा इशारा इंदिरा देवींना अस्वस्थ करेल, पण आता त्याला नात्यांची, प्रतिष्ठेची किंवा घराण्याच्या नावाची अजिबात पर्वा उरली नव्हती. तेवढ्यात अतिदक्षता विभागाचा दरवाजा उघडला आणि एक परिचारिका घाईघाईने बाहेर आली. ती म्हणाली, रुग्णाच्या शरीरात रक्ताचं प्रमाण धोकादायकरित्या कमी झालं आहे. तातडीने रक्त द्यावं लागेल. ईशानने क्षणाचाही विलंब न करता आपला हात पुढे केला. माझं रक्त घ्या. माझा रक्तगट तिच्याशी जुळतो. जितकं हवं तितकं घ्या, पण माझ्या पत्नीला वाचवा. त्याच्या आवाजात आर्त विनवणी होती. परिचारिका त्याला ताबडतोब रक्तदान कक्षात घेऊन गेली. ईशानच्या मनात एकच आशा होती, कदाचित त्याच्या शरीरातलं हे रक्त तरी वेदिकाच्या जीवाला आधार देईल. रक्तदान सुरू असताना त्याच्या डोळ्यांसमोर आठवणींचा पट उलगडून लागला. पहिली भेट, वेदिकाचं निरागस हास्य, तिचा निस्वार्थ स्वभाव, तिचं साधेपण, या सगळ्यानेच तर तो तिच्या प्रेमात पडला होता. लग्नानंतरही तिने कधी संपत्तीचा गर्व केला नाही. राणे बंगल्यातल्या कठोर वातावरणात ती नेहमी थंड वाऱ्याच्या झुळकीसारखी वावरत होती. पण त्याने स्वतःच्या आईच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्या अनमोल हिऱ्याला साधा काचेचा तुकडा समजून स्वतःपासून कायमचं दूर केलं. रक्तदान संपल्यावर ईशानला थोडा अशक्तपणा जाणवत होता. तरीही तो विश्रांती घ्यायला तयार नव्हता. तो पुन्हा अतिदक्षता विभागाच्या काचेपाशी येऊन उभा राहिला. आत डॉक्टर वेदिकाच्या छातीवर विद्युत धक्के देणाऱ्या यंत्राचा वापर करत होते. यंत्रावरील रेषा काही क्षण पूर्ण सरळ झाली आणि सतत वाजणारा तीव्र आवाज बाहेरपर्यंत ऐकू येऊ लागला. ते दृश्य पाहून ईशानचं हृदय थरारलं. तो काचेवर हात आपटत मोठ्याने रडू लागला. गोदावरी काकूही डोळ्यात अश्रू घेऊन देवाकडे हात जोडून उभ्या होत्या. बराच वेळ डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. अखेर यंत्रावर पुन्हा हलकी हालचाल दिसू लागली. वेदिकाच्या हृदयाचे ठोके परत सुरू झाले होते, पण ती अजूनही बेशुद्ध अवस्थेत होती. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांनी गंभीर स्वरात सांगितलं, पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. रुग्णाची जगण्याची इच्छा जवळजवळ संपली आहे. ती स्वतःच जगण्याची लढाई सोडून बसल्यासारखी वाटते. औषधांबरोबर तिच्या मनात पुन्हा जगण्याची उमेद निर्माण करणंही तितकंच आवश्यक आहे. तुम्ही तिच्याशी बोलत राहा. तिला जगण्यासाठी कारण द्या. डॉक्टरांचं प्रत्येक वाक्य ईशानच्या मनात
खोलवर उतरलं. वेदिकाने जगण्याची आशाच का सोडली आहे हे त्याला आता चांगलं समजलं होतं. इतक्यात रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी एक आलिशान मोटार येऊन थांबली. त्यातून इंदिरा देवी खाली उतरल्या. त्यांच्या चेहऱ्यावर राग, अस्वस्थता आणि एक दडपलेली भीती स्पष्ट दिसत होती. इंदिरा देवींनी आपल्या महागड्या सँडलचा आवाज करत रुग्णालयाच्या चमचमत्या फरशीवर पाऊल ठेवलं. त्यांच्या मागोमाग 2 धिप्पाड अंगरक्षकही चालत होते. ईशानने मध्यरात्री अशा कठोर शब्दात त्यांना तातडीने इथे का बोलावलं हे त्यांना अजिबात समजत नव्हतं. त्यांच्या मनात अजूनही एकच विचार होता, वेदिकाने पुन्हा एकदा नवा गोंधळ घातला असणार. त्याच गर्वात त्या झपाझप पावलं टाकत अतिदक्षता विभागाकडे निघाल्या. तिथे पोहोचताच त्यांची नजर ईशानवर पडली आणि त्या एका क्षणासाठी थबकल्या. नेहमी टापटीप राहणारा त्यांचा मुलगा आज चिखल, रक्त आणि अश्रूंनी माखलेला उभा होता. त्याची अवस्था एखाद्या सर्वस्व गमावलेल्या माणसासारखी झाली होती. त्या संतापाने म्हणाल्या, ईशान, हा सगळा वेडेपणा काय आहे? त्या विश्वासघातकी बाईसाठी तू स्वतःची ही काय अवस्था करून घेतली आहेस? लोकांनी तुला असं पाहिलं तर आपल्या घराण्याबद्दल काय बोलतील याचा तरी विचार कर. त्यांच्या आवाजात अजूनही माणुसकी नव्हती, काळजी नव्हती, फक्त खोट्या प्रतिष्ठेची चिंता होती. ईशानने हळूहळू मान वर केली. त्याच्या डोळ्यात आईबद्दल असलेला आदर पूर्णपणे नाहीसा झाला होता. तिथे आता फक्त संताप, वेदना आणि तिरस्कार धगधगत होता. तो शांतपणे उठला आणि इंदिरा देवींसमोर जाऊन उभा राहिला. प्रतिष्ठा? नेमक्या कोणत्या प्रतिष्ठेबद्दल बोलताय तुम्ही? त्या खोट्या मानसन्मानाबद्दल ज्याला वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या मुलीच्या लेकराला बेकायदेशीर अनाथाश्रमात पाठवण्याचा व्यवहार केला होता? ईशानचा आवाज संपूर्ण दालनात घुमला. हे ऐकताच इंदिरा देवींचा चेहरा पटकन पांढरा फटक पडला. त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं गुपित जे त्यांनी इतकी वर्ष काळजीपूर्वक लपून ठेवलं होतं आज सगळ्यांसमोर उघड झालं होतं. त्या घाबरत म्हणाल्या, काय बोलतो आहेस तू? हे सगळं तुला कुणी सांगितलं? त्या वेदिकाने? ती आपल्या घराण्याचं सूड घेते आहे. तिच्या खोट्या गोष्टींवर तू विश्वास ठेवतो आहेस? त्यांच्या आवाजात घाबरलेपणा स्पष्ट जाणवत होता. शब्द जड झाले होते तरीही चेहऱ्यावरचा अहंकार पूर्णपणे गेला नव्हता. पुरे. ईशानचा आवाज इतका कडक होता की जवळ उभे असलेले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारीही दचकले. तो पुढे म्हणाला, वेदिकाने मला काहीच सांगितलं नाही. उलट तिने तुमचं प्रत्येक पाप स्वतःच्या माथी घेतलं. त्या निष्पाप लेकराला तुमच्या निर्दयपणापासून वाचवण्यासाठी ती घरातून निघून गेली. माझे आरोप सहन केले, माझा अपमान सहन केला, उपाशी राहिली, दारिद्र्यात जगली, आयुष्यभर कष्ट करत त्या लेकराच्या उपचारांसाठी प्रत्येक पैसा खर्च केला. आणि तुम्ही त्या देवासारख्या मनाच्या स्त्रीला चोर ठरवलं, बदनाम केलं, तिच्या चारित्र्यावर चिखलफेक केली. तुम्हाला देवही कधी माफ करणार नाही. हे ऐकताच इंदिरा देवींनी न बोलता मागच्या भिंतीचा आधार घेतला. त्यांच्या आयुष्यभर जपलेल्या कारस्थानाचा प्रत्येक धागा आता तुटत होता. ईशानने अतिदक्षता विभागाच्या दरवाजाकडे बोट दाखवलं. आज जी स्त्री मृत्यूशी झुंज देत आहे ती माझी पत्नी आहे आणि दुसऱ्या विभागात श्वासासाठी झगडणारं ते लेकरू ते तुमची मुलगी सान्वीचं रक्त आहे. आज त्यांच्यापैकी कुणालाही काही झालं तर या राणे घराण्याची संपत्ती, प्रतिष्ठा आणि नाव सगळं मी स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करीन. ईशानच्या डोळ्यातला निर्धार पाहून इंदिरा देवींचा उरलेलाही गर्व कोसळला. ज्याने आयुष्यभर त्यांच्या प्रत्येक शब्दाला आदेश मानलं तोच मुलगा आज त्यांच्यासमोर खंबीरपणे उभा राहून त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा देण्याची प्रतिज्ञा करत होता. एकेकाळी सगळ्यांना घाबरवणाऱ्या इंदिरा देवी आता पूर्णपणे हतबल दिसत होत्या. त्यांचे ओठ थरथरत होते, कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. त्यांनी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला पण त्यांच्या पायात उभं राहण्याचं सुद्धा बळ उरलं नव्हतं. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, तू मला धमकी देतो आहेस? ईशान, मी जे काही केलं ते या घराण्याची प्रतिष्ठा वाचवण्यासाठीच केलं. ईशानने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून शांत पण कठोर स्वरात उत्तर दिलं. आई, ती प्रतिष्ठा नव्हती, तो तुमचा अहंकार होता आणि त्या अहंकारासाठी तुम्ही एका निष्पाप लेकराचं आयुष्य बळी दिलं. माझं संसार सुख आणि वेदिकासारख्या निरागस स्त्रीचं संपूर्ण आयुष्य निर्दयीपणे अर्पण करून टाकलं. आज या खोट्या प्रतिष्ठेमुळे माझी पत्नी मृत्यूशी झुंज देते आहे. तुमच्या एका अहंकाराने आपल्या सगळ्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त केलं. ईशान राणेचं हे शब्द ऐकताच इंदिरा देवी पूर्णपणे निशब्द झाल्या. त्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडला नाही. त्या थरथरणाऱ्या पावलांनी हळूहळू त्या काचेच्या दालनाकडे निघाल्या जिथे सान्वीचं ते निष्पाप लेकरू उपचार घेत होतं. त्यांच्या मागोमाग आलेले दोन्ही अंगरक्षकही पुढे सरकू लागले पण ईशानने हात पुढे करत त्यांना कठोर आवाजात थांबवलं. तुम्ही दोघं इथेच थांबा. आज माझ्या आईला तिच्या पापांचा सामना एकटीलाच करायचा आहे. त्याच्या आवाजात इतका ठामपणा होता की दोघेही जागच्या जागी थांबले.
इंदिरा देवींनी एकदा मागे वळून ईशानकडे पाहिलं आणि मग शांतपणे त्या काचेच्या दालनाजवळ गेल्या, जिथे ते लहानसं लेकरू प्रत्येक श्वासासाठी झगडत होतं. काचेपलीकडचं दृश्य पाहताच त्यांच्या छातीत धस्स झालं. श्वसन यंत्राच्या नळ्या, विविध यंत्रांच्या तारा आणि औषधांच्या नळ्यांमध्ये अडकलेलं ते छोटंसं अशक्त शरीर मृत्यूशी झुंज देत होतं. त्या लेकराच्या उजव्या डोळ्याजवळ जन्मापासून असलेली ती खास खूण स्पष्ट दिसत होती. तीच खूण जी राणे घराण्याची ओळख होती. त्या क्षणी इंदिरा देवींना सगळं आठवलं. ती भयानक रात्र, सान्वीच्या कुशीतून त्यांनी त्या रडणाऱ्या लेकराला निर्दयीपणे हिसकावून घेतलं होतं. सान्वी त्यांच्या पायांवर पडून रडत होती, विनवण्या करत होती, पण त्यांच्या मनात दयेचा लवलेशही नव्हता. समाज काय म्हणेल, प्रतिष्ठेला डाग लागेल या भीतीने त्यांनी त्या निष्पाप जीवाचं आयुष्यच विकायला काढलं होतं. आज त्याच लेकराला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या अंतरात्म्याचा थरकाप उडाला. आयुष्यभर कठोर राहिलेल्या त्या चेहऱ्यावर प्रथमच खऱ्या पश्चातापाचे अश्रू ओघळले. त्यांनी थरथरणारा हात काचेवर ठेवला आणि मोठ्याने रडू लागल्या. त्यांना उमगलं होतं की त्यांच्या त्या एका महापापाची शिक्षा नियतीने संपूर्ण कुटुंबाला दिली आहे. गोदावरी काकू शांतपणे हे सगळं पाहत होत्या. त्या पुढे आल्या आणि इंदिरा देवींच्या समोर उभ्या राहिल्या. साध्या वेशातली ती गरीब स्त्री आज शहरातल्या सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली स्त्रीसमोर निर्भयपणे उभी होती. त्या शांत पण धारदार आवाजात म्हणाल्या, का मालकीनबाई, आता डोळ्यात पाणी का आलं? ज्या रक्ताच्या नात्याला तुम्ही कचऱ्यासारखं फेकून दिलत, आज त्यालाच पाहून एवढं दुःख का होतंय? तुमच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही या लेकराला मृत्यूच्या दारात सोडलत. वेदिकासारखी मुलगी नसती तर आज तुम्हाला या लेकराचं तोंडही पाहायला मिळालं नसतं. गोदावरी काकूंच्या प्रत्येक शब्दात सत्य होतं. इंदिरा देवींकडे त्याचं उत्तर नव्हतं. त्या फक्त मान खाली घालून रडत राहिल्या. गोदावरी काकूंनी पुढे सांगितलं, तुम्हाला माहीत आहे का, वेदिकाने या लेकराला कसं जिवंत ठेवलं? तुम्ही पाठवलेले निर्वाह भत्त्याचे पैसे संपले की ती रुग्णालयाबाहेर स्वतःचं रक्त विकायची, फक्त या लेकरासाठी ऑक्सिजनचं सिलेंडर विकत घेता यावा म्हणून. स्वतःची मूत्रपिंड निकामी होईपर्यंत तिनं कष्ट केले, पण तुमच्या या नातवाला तिने कधी मरू दिलं नाही. आणि तुम्ही तिलाच आयुष्यभर वाईट नावांनी हिनवलत. हे ऐकताच इंदिरा देवींच्या पायातली शक्तीच संपली. त्या जागेवरच गुडघ्यावर कोसळल्या. त्यांचा सारा गर्व, संपत्तीचा माज आणि सत्तेची नशा एका गरीब स्त्रीच्या निस्वार्थ त्यागासमोर क्षणात विरघळून गेली. ज्या वेदिकाला त्यांनी आयुष्यभर स्वार्थी, लालची आणि नीच समजलं, तीच प्रत्यक्षात त्यांच्या घराण्याची खरी रक्षणकर्ती ठरली होती. त्यांनी स्वतःच्या हातांनी आपल्या घरातलं सौभाग्य दूर लोटलं होतं. पश्चातापाची ज्वाला आता त्यांच्या मनाला जाळत होती, पण त्या जखमेवर मलम लावण्याची वेळ कधीचीच निघून गेली होती. इतक्यात अतिदक्षता विभागाचा दरवाजा जोरात उघडला आणि एक परिचारिका धावत बाहेर आली. ती घाईघाईने म्हणाली, श्री राणे, तुमच्या पत्नीला शुद्ध आली आहे, पण त्यांची प्रकृती पुन्हा झपाट्याने खालावत आहे. त्या फार वेळेत टिकतील असं वाटत नाही. त्या सतत तुमचंच नाव घेत आहेत. कृपया लगेच आत या. हे ऐकताच ईशानच्या छातीत धडकी भरली. त्याने क्षणाचाही विलंब न करता अतिदक्षता विभागाच्या दाराकडे धाव घेतली. आतलं दृश्य पाहून त्याचा श्वास अडखळला. असंख्य यंत्रांनी वेढलेली वेदिका त्या पलंगावर एखाद्या सुकलेल्या पानासारखी निश्चल पडली होती. तिच्या प्रत्येक श्वासासाठी यंत्र झुंज देत होती आणि संपूर्ण खोलीत मृत्यूची सावली पसरल्यासारखी वाटत होती. तिचा चेहरा एखाद्या पांढऱ्या कागदासारखा फिकट पडला होता आणि तिचा प्रत्येक श्वास मोठ्या कष्टाने सुरू होता. ईशान राणेने रुग्णालयाने दिलेला पोशाख घातला होता. थरथरणाऱ्या पावलांनी तो वेदिकाच्या पलंगाजवळ जाऊन उभा राहिला. त्याने अतिशय अलगद तिचे जखमांनी भरलेले थंड पडलेले हात आपल्या हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा अखंड ओघ वाहू लागला. वेदिका, बघ, मी आलो आहे. आता मी तुला कधीच एकटं सोडणार नाही, तो हुंदके आवरत म्हणाला. वेदिकाने हळूहळू डोळे उघडले. तिच्या डोळ्यात मृत्यूची सावली स्पष्ट दिसत होती, पण ईशान दिसताच तिच्या कोरड्या ओठांवर एक हलकसं शांत स्मित उमटलं. त्या स्मितात ना राग होता ना तक्रार, फक्त अथांग शांतता होती. आणि हाच निशब्द स्वीकार ईशानच्या हृदयाला हजारो घाव घालत होता. त्याला वाटत होतं वेदिकाने त्याला रागवावं, त्याला दोष द्यावा, त्याच्यावर संताप व्यक्त करावा, पण तिचं ते शांत हसू त्याला आतून पूर्णपणे मोडून काढत होतं. मला माफ कर वेदिका, मी फार मोठी चूक केली. तुझ्या मनाचं खरं रूप ओळखू शकलो नाही. मी तुझ्यावर अन्याय केला. एवढं बोलताच तो रडू लागला. त्याने आपलं कपाळ तिच्या हातांवर टेकवलं. तू फक्त बरी हो, मी तुला सर्वोत्तम उपचार देईन. तुझ्याकडून हिरावून घेतलेला प्रत्येक आनंद परत आणीन. आपण पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू. तिथे खोटा अहंकार नसेल, फसवणूक नसेल, फक्त आपलं प्रेम असेल. पण कृपया मला सोडून जाऊ नकोस.
तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही. त्याचा प्रत्येक शब्द आर्त विनवणीने भरलेला होता. वेदिकाने थरथरणारा हात वर केला आणि त्याच्या गालावरून वाहणारे अश्रू अलगद पुसण्याचा प्रयत्न केला. ती मंद स्वरात म्हणाली, रडू नकोस ईशान, यात तुझी एकट्याची चूक नव्हती. हे माझ्या आयुष्याचं नशीब होतं. मला माझं कर्तव्य पूर्ण करायचं होतं. काही क्षण श्वास सावरत ती पुन्हा म्हणाली, तुमच्या घरातली संपत्ती मला कधीच आनंद देऊ शकली नाही, पण त्या छोट्याशा गरिबांच्या वस्तीत त्या निष्पाप लेकरांची सेवा करताना मला जे समाधान मिळालं ते कोणत्याही राजवाड्यात मिळालं नसतं. माझं आयुष्य व्यर्थ गेलं नाही. मला कोणताही पश्चाताप नाही. तिचं बोलणं ऐकून ईशानच्या ओठांतून शब्दच फुटेनात. तो गहिवरून म्हणाला, असं बोलू नकोस वेदिका. अजून आपल्याला खूप मोठा प्रवास एकत्र करायचा आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेशी मी लढेन. पण वेदिकाला जाणवत होतं की तिच्या जीवन प्रवासाचा शेवट आता जवळ आला आहे. तिच्या शरीरातून हळूहळू शक्ती निष्ठत होती. तिने उरलेलं बळ एकवटलं आणि हलक्या आवाजात विचारलं, ईशान, ते लेकरू कसं आहे? आता ते सुरक्षित आहे ना? स्वतःच्या मृत्यूच्या उंबरठ्यावर उभी असतानाही तिच्या मनात स्वतःची चिंता नव्हती. तिचं सगळं प्रेम त्या निष्पाप लेकरासाठीच होतं. ईशानने तिचा हात अधिक घट्ट धरला. हो, ते आता सुरक्षित आहे. डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत. मी तुला शब्द देतो, त्या लेकराला आयुष्यात पुन्हा कधीच दुःख होऊ देणार नाही. मी त्याला माझं नाव देईन. माझ्या जीवापेक्षाही जास्त जपेन. हे ऐकताच वेदिकाच्या डोळ्यात एक विलक्षण तेज चमकलं. जणू तिच्या मनावरचं सगळ्यात मोठं ओझं कायमचं उतरलं होतं. तिने समाधानाने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावरचं ते निर्मळ शांत स्मित आणखी खुललं. काचेच्या पलीकडे उभ्या असलेल्या इंदिरा देवी हे सगळं अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत होत्या. त्यांच्या मनातला प्रत्येक गर्व, प्रत्येक कठोरपणा कोसळून पडला होता. ज्या सुनेला त्यांनी आयुष्यभर ओझं समजलं, तीच आज त्यांच्या घराण्याची पापं स्वतःच्या त्यागाने धुवून निघत होती. इंदिरा देवींनी दोन्ही हात जोडले. काच्या पलीकडूनच त्यांनी वेदिकासमोर मान झुकवली आणि मनापासून क्षमा मागू लागल्या. त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी त्यांचा सारा अहंकार वाहून नेला होता. त्या देवाकडे एकच प्रार्थना करत होत्या, एखादा चमत्कार घडावा आणि वेदिका वाचावी. पण त्यांनाही माहीत होतं की निसर्गाचे नियम कुणासाठी बदलत नाहीत. अचानक अतिदक्षता विभागातल्या यंत्राचा आवाज बदलला. सतत ऐकू येणारा ठोका विस्कळीत झाला. वेदिकाचे डोळे हळूहळू मिटू लागले. ती अत्यंत मंद स्वरात म्हणाली, ईशान, मला आता खूप शांत झोप येते आहे. त्या लेकराची कायम काळजी घे आणि आयुष्यात कधीही एखाद्या गरीब माणसाची थट्टा करू नकोस. हेच तिच्या आयुष्यातले अखेरचे शब्द ठरले. पुढच्या क्षणी यंत्रावर दिसणारी लाल रेषा पूर्णपणे सरळ झाली आणि एका लांब असह्य आवाजाने संपूर्ण खोलीत काळजाचा ठाव घेणारी शांतता पसरली. ईशान राणेचं हृदय जणू धडधडणंच विसरलं होतं. तो पूर्णपणे सुन्न झाला. क्षणात अनेक डॉक्टर आणि परिचारिका धावत आत आल्या. त्यांनी ईशानला अलगद मागे केलं आणि वेदिकाला वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न सुरू केला. तिच्या छातीवर दाब देत त्यांनी तातडीने उपचार सुरू केले. विद्युत धक्का देणारं यंत्र पुन्हा कार्यान्वित करण्यात आलं. ईशान मात्र भिंतीचा आधार घेत हळूहळू खाली बसला. त्याच्या डोळ्यांसमोरचं सगळं धूसर झालं होतं. त्याला असं वाटत होतं जणू कुणीतरी त्याच्या शरीरातून त्याचा जीवच खेचून घेतला आहे. डॉक्टरांचे प्रयत्न, अत्याधुनिक यंत्र, औषधं, त्या क्षणी मृत्यूसमोर सगळंच हतबल ठरत होतं. बराच वेळ अथक प्रयत्न केल्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांनी हळूच निराशेने मान हलवली. त्यांनी एकामागून एक सगळी यंत्र बंद केली आणि वेदिकाच्या चेहऱ्यावर अत्यंत आदराने पांढरी चादर अलगद पसरली. जड अंतकरणाने ते म्हणाले, श्री राणे, आम्हाला खूप वाईट वाटतं. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. त्यांच्या शरीराने अखेर साथ सोडली. ईशान जागच्या जागी बसून त्या पांढऱ्या चादरीकडे निशब्द पाहत राहिला. त्याला वाटत होतं आयुष्यातली सर्वात पवित्र, सर्वात अमूल्य व्यक्ती त्याने स्वतःच्या चुकीमुळे गमावली होती. संपूर्ण खोलीत एक खोल शांतपणा पसरला होता. काही क्षणांनी तो हळूहळू उठला. थरथरणाऱ्या हाताने त्याने ती चादर बाजूला केली आणि वेदिकाचा चेहरा शेवटच्यांदा पाहिला. तिच्या चेहऱ्यावर आता वेदनेचं एकही चिन्ह नव्हतं. आजारपणाची छायाही नव्हती. ती इतक्या शांतपणे विसावली होती की जणू एखाद्या देवतेने पृथ्वीवरचं आपलं कार्य पूर्ण करून अखेर डोळे मिटले होते. ईशानने तिच्या कपाळावरून अलगद हात फिरवला. त्या क्षणी त्याने मनाशी एक दृढ निर्धार केला. वेदिकाचा त्याग कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. आजपासून तो राणी घराण्याचा वारस म्हणून नव्हे, तर वेदिकाने जपलेल्या माणुसकीचा सेवक म्हणून आयुष्य जगेल. तो अश्रूंनी भरलेले डोळे वर करत होता. इतक्यात त्या शांत खोलीत एक अनपेक्षित चमत्कार घडला. काही क्षणांपूर्वी पूर्णपणे शांत झालेल्या यंत्रातून पुन्हा एक हलकासा आवाज उमटला. सरळ झालेली लाल रेषा हळूहळू पुन्हा हलू लागली.
उपस्थित परिचारिका दचकल्या. त्यांनी तात्काळ वरिष्ठ डॉक्टरांना पुन्हा आत बोलावलं. डॉक्टरांनी घाईघाईने वेदिकाची नाडी तपासली. त्यांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. तिच्या हृदयाचे ठोके अतिशय मंद गतीने पुन्हा सुरू झाले होते. जणू नियतीने तिला अजून काही क्षण जगण्याची संधी दिली होती. डॉक्टरांनी तातडीने तिला पुन्हा श्वसन यंत्र आणि इतर जीवन रक्षक यंत्रणा जोडून उपचार सुरू केले. ईशानने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. डॉक्टर त्याच्याजवळ आले आणि गंभीर स्वरात म्हणाले, श्री राणे, वैद्यकीय क्षेत्रात अशी घटना अत्यंत दुर्मिळ असते, पण तुम्हाला एक कटू सत्य स्वीकारावं लागेल. हा चमत्कार फार काळ टिकणार नाही. कदाचित काही तास किंवा जास्तीत जास्त 1 दिवस. त्यांच्या शरीरात आता लढण्याची ताकद उरलेली नाही. ईशानने शांतपणे ते सत्य स्वीकारलं. त्याच्या मनाला एकच दिलासा होता. नियतीने त्याला वेदिकाशी अजून काही क्षण बोलण्याची संधी दिली होती. वेदिकाची प्रकृती तात्पुरती स्थिर झाल्यानंतर ईशान अतिदक्षता विभागाबाहेर आला. त्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी इंदिरा देवींकडे पाहिलं. आश्चर्य म्हणजे त्याच्या मनात आता संताप नव्हता, एक वेगळीच शांतता होती. त्याने ठरवलं, वेदिकाला पुन्हा शुद्ध येईपर्यंत तो त्या वस्तीत जाऊन येईल. ज्या दारिद्र्यात, ज्या हाल अपेक्षांमध्ये तिने आयुष्याचा शेवटचा टप्पा जगला, ते स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायचं होतं. तो काहीही न बोलता रुग्णालयातून बाहेर पडला आणि गाडीत बसून पुन्हा त्या चिखलाने भरलेल्या वस्तीकडे निघाला. आता पाऊस थांबला होता, पण वस्तीची अवस्था अधिकच बिकट झाली होती. ईशान त्या मोडकळीस आलेल्या घरात शिरला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी त्याला तिथे घाण किंवा दुर्गंधी जाणवली नाही. ते घर त्याच्यासाठी आता एखाद्या पवित्र देवळापेक्षा कमी नव्हतं. त्याने प्रत्येक कोपरा निरखून पाहिला. घरात खाण्यासाठी धान्याचा एक कणही नव्हता. एका मोडक्या चुलीवर फक्त पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं जुनं भांडं दिसत होतं. भिंतीलगत त्या लेकरासाठी आणलेली महागडी औषधं आणि रिकामे ऑक्सिजनचे सिलेंडर अतिशय नीटनेटके ठेवलेले होते. तेवढ्यात गोदावरी काकू हळूहळू आत आल्या. त्यांच्या हातात गंज चढलेली एक छोटी लोखंडी पेटी होती. त्या ईशानजवळ आल्या आणि ती पेटी त्याच्या थरथरणाऱ्या हातात ठेवत हळव्या स्वरात म्हणाल्या, ही तुझ्या वेदिकाची आयुष्यभराची कमाई आहे, तिचा खरा खजिना. ईशान राणेने थरथरणाऱ्या हाताने ती छोटी लोखंडी पेटी उघडली. आत काही फाटके कपडे, देवाची एक छोटी मूर्ती आणि कागदांचा मोठा कट्टा ठेवलेला होता. त्याने ते कागद हळूहळू उघडले. ते पाहताच त्याचा श्वास अडखळला. राणे कुटुंबाकडून दर महिन्याला पाठवलेले निर्वाह भत्त्याचे जवळजवळ सगळे धनादेश त्यात जपून ठेवलेले होते. ईशानला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. त्यापैकी कितीतरी धनादेश कधीच बँकेत जमा केलेले नव्हते. जे काही जमा केले होते त्यांच्यासोबत अनेक पावत्या काळजीपूर्वक जपून ठेवलेल्या होत्या. त्याने त्या पावत्या वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू ओघळू लागले. त्या सगळ्या पावत्या रुग्णालयाच्या, औषधांच्या, दुकानाच्या, रक्तपेढीच्या आणि उपचारांच्या खर्चाच्या होत्या. वेदिकाने त्या पैशातला एक पैसाही स्वतःसाठी खर्च केला नव्हता. तिने मिळालेला प्रत्येक पैसा सानवीच्या लेकराच्या उपचारांसाठी, त्याच्या औषधांसाठी आणि त्याचा प्रत्येक श्वास जिवंत ठेवण्यासाठी खर्च केला होता. हा त्या कोणत्याही नात्याच्या पलीकडचा होता. पेटीच्या अगदी तळाशी ईशानला एक छोटी वही दिसली. तिची पानं जुनी, खरखरीत झाली होती. काही ठिकाणी अश्रूंचे डाग होते, तर काही पानांवर सुकलेल्या रक्ताचे ठसे उमटले होते. त्याने थरथरणाऱ्या हातांनी ती उघडली. प्रत्येक पानावर वेदिकाने आपल्या आयुष्याची वेदनादायक कहाणी लिहून ठेवली होती. ती जवळच्या एका छोट्याशा खानावळीत दिवसभर उष्टे भांडी घासत असे. एखादं भांडं हातातून निसटलं की मालक तिच्यावर शिव्यांचा वर्षाव करत असे. कधी मारहाणही करत असे. पण त्या लेकराच्या औषधांसाठी मिळणाऱ्या थोड्याशा पैशांसाठी ती सगळं निमूटपणे सहन करत राहिली. त्या वहीत तिने स्वतःच्या आजाराचाही उल्लेख केला होता. जेव्हा तिला पहिल्यांदा समजलं की तिची दोन्ही मूत्रपिंड निकामी होत आहेत, तेव्हा डॉक्टरने तिला तातडीने उपचार सुरू करण्याचा सल्ला दिला होता. पण त्या उपचारांचा खर्च प्रचंड होता. जर तिने स्वतःवर पैसा खर्च केला असता तर त्या लेकरासाठी ऑक्सिजनचे सिलेंडर विकत घेणं शक्य झालं नसतं. म्हणून तिने स्वतःच्या आयुष्यापेक्षा त्या लेकराचं आयुष्य मोठं मानलं. स्वतःचा मृत्यू शांतपणे स्वीकारला. पण त्या लेकराच्या उपचारांसाठी राखून ठेवलेल्या पैशांना कधीच हात लावला नाही. हे सगळं वाचताना ईशानचा आत्माच हादरून गेला. कर्माचं भयंकर चक्र त्याच्या डोळ्यांसमोर पूर्ण उलगडलं होतं. एका बाजूला राणे कुटुंब आलिशान बंगल्यात चांदीच्या ताटात जेवत होतं, संपत्तीचा आणि प्रतिष्ठेचा माज मिरवत होतं. तर दुसऱ्या बाजूला समाजाने अपमानित केलेली आणि त्याच घरातून हाकलून दिलेली वेदिका लोकांची उष्टी भांडी घासत त्या निष्पाप लेकरासाठी जगत होती. राणे कुटुंबाच्या पापांचं ओझं प्रचंड होतं, पण वेदिकाने आपल्या त्यागाने, सेवाभावाने आणि पवित्र मनाने ते ओझं स्वतःवर घेतलं होतं.
नियतीने आपला न्याय दिला होता. ईशानला आता स्पष्ट जाणवलं की त्या घराच्या संपत्तीवर एका भयंकर पापाची सावली होती. वेदिकाने त्या लेकराचा जीव वाचवला नसता तर कदाचित हे संपूर्ण घरानं आपल्या पापांच्या ओझ्याखाली कायमचं कोसळलं असतं. ती स्वतः ढाल बनून उभी राहिली आणि स्वतःचा जीव पणाला लावून त्या घराच्या पुढच्या पिढीला वाचवून गेली. हा परमेश्वराचा न्याय होता, जो संपत्तीच्या आणि अहंकाराच्या नशेत माणसाला कधीच दिसत नाही. ईशान त्या मातीच्या जमिनीवरच बसून राहिला. त्याने ती वही आपल्या छातीशी घट्ट धरली आणि लहान मुलासारखा रडू लागला. त्याच्या अश्रूंनी वहीची पानं पुन्हा ओलावली. त्या क्षणी त्याला स्वतःच्या संपत्तीचा, महागड्या मोटारींचा आणि त्या भव्य बंगल्याचाही तिरस्कार वाटू लागला, ज्यांची तो आयुष्यभर थट्टा करत आला. त्या गरिबांमध्येच खरी माणुसकी आणि दैवत्व दडलं आहे याची त्याला प्रथमच जाणीव झाली. त्याच्याकडे संपत्ती होती, मानसन्मान होता, पण प्रेम नव्हतं. म्हणूनच तो स्वतःला जगातला सर्वात गरीब माणूस समजू लागला. अपराधीपणाची ज्वाला त्याच्या मनाला जाळत होती. वेदिकावर केलेले प्रत्येक आरोप, तिच्यावर उच्चारलेला प्रत्येक अपमानास्पद शब्द आता त्याच्या काळजावर वार करत होता. नियती त्याला अशी शिक्षा देत होती ज्यावर जगातल्या कोणत्याही रुग्णालयात औषध नव्हतं. त्याला खात्री झाली होती की हा पश्चाताप आयुष्यभर त्याची सावली बनून राहणार आहे आणि त्याला पुन्हा कधीही शांत झोप लागणार नाही. थोड्या वेळाने तो हळूहळू बाहेर पडला. वस्तीच्या टोकाशी त्याची नजर त्या छोट्याशा खानावळीवर पडली, जिचा उल्लेख वेदिकाने आपल्या वहीत केला होता. ती जागा अत्यंत साधी आणि जीर्ण झाली होती. ईशान तिथे गेला आणि त्या धिप्पाड मालकासमोर जाऊन उभा राहिला. समोर महागडे कपडे घातलेला श्रीमंत माणूस पाहून तो मालक घाबरला. ईशानने शांत पण गंभीर आवाजात त्याला वेदिकाबद्दल विचारलं. त्या खानावळीच्या मालकाने खोल श्वास घेतला आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली. साहेब, ती मुलगी खूप कष्टाळू होती, पण कायम अशक्त असायची. कितीतरी वेळा काम करताना अचानक बेशुद्ध पडायची. आम्ही तिला विश्रांती घे असं कितीही सांगितलं तरी ती कधी ऐकायची नाही. काम थांबवलं तर त्या लेकराच्या औषधांचं काय होईल एवढीच तिची काळजी असायची. हे बोलताना त्या माणसाच्याही डोळ्यात अपराधीपणाची छटा स्पष्ट दिसत होती. तो पुढे म्हणाला, रागाच्या भरात मी तिला कितीतरी वेळा खूप वाईट बोललो, भांडी फुटली की ओरडलोही, पण तिने कधी माझ्याशी उलट शब्द काढला नाही. रात्री जेवण उरलं की ती स्वतःसाठी नेत नसे. वस्तीतल्या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालायची आणि स्वतः मात्र पाणी पिऊन उपाशी झोपायची. हे ऐकताच ईशानच्या हृदयावर आणखी एक खोल घाव बसला. राणे घराण्याची सून इतर जीवांची भूक भागवत होती आणि स्वतः उपाशी राहत होती. ही कल्पनाही त्याला सहन होत नव्हती. त्याने शांतपणे आपल्या बोटातली मौल्यवान हिऱ्यांची अंगठी काढली आणि त्या मालकाच्या हातावर ठेवली. इतकी महागडी अंगठी पाहून तो माणूस घाबरून मागे सरकला. ईशान मंद पण वेदनेने भरलेल्या आवाजात म्हणाला, हा मोबदला नाही. ज्या दिवशी मी आणि माझ्या कुटुंबाने त्या स्त्रीला जगण्यास असह्य सोडलं होतं, त्या दिवशी तुम्ही तिला काम दिलत, तिच्या स्वाभिमानाला आधार दिलात. त्यासाठी मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. तो मालक काही क्षण निशब्द उभाच राहिला. ईशान मात्र आणखी काही न बोलता तिथून निघून गेला. त्याचं मन पूर्णपणे तुटलं होतं. चिखलाने भरलेल्या त्या अरुंद गल्लीतून तो हळूहळू आपल्या गाडीपर्यंत चालत गेला. आता वस्तीतले लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत नव्हते. त्यांच्या नजरेत त्याच्याविषयी करुणा होती. त्यांना जाणवत होतं की या श्रीमंत माणसाने आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती गमावली आहे. ईशानलाही आता त्या गरीब वस्तीत कुठेही घाण, दुर्गंधी किंवा अस्वच्छता जाणवत नव्हती. उलट त्याला वाटत होतं या साध्या माणसांच्या मनात जितकी माया, माणुसकी आणि प्रामाणिकपणा आहे, त्याच्या श्रीमंत पण स्वार्थी घराण्यात त्याचा लवलेशही नव्हता. तो गाडीत बसला आणि शहराच्या दिशेने निघाला. वाटेत उंच उंच इमारती, चकचकीत रस्ते आणि झगमगणारे दिवे त्याच्या नजरेसमोरून जात होते. कालपर्यंत याच वैभवाचा त्याला अभिमान वाटत होता, पण आज ती सारी झगमग त्याला रिकामी, कृत्रिम आणि अर्थहीन वाटत होती. त्याच्या मनात विचार आला, या उंच इमारतींमधल्या हजारो दिव्यांपेक्षा एखाद्या झोपडीत लावलेला छोटासा मातीचा दिवा कितीतरी मौल्यवान असतो, कारण तो किमान एखाद्याचं आयुष्य उजळवतो. वेदिकानेही असाच एक दिवा बनवून त्या निष्पाप लेकराच्या आयुष्यात प्रकाश दिला होता, पण तो दिवा आता कायमचा विझण्याच्या मार्गावर होता आणि तो काहीच करू शकत नव्हता. गाडी चालवत असतानाच त्याच्या मनात सान्वीचा विचार आला. ती दूर परदेशात आपल्या श्रीमंत संसारात रमली होती. तिला याची साधी कल्पनाही नव्हती की तिचंच लेकरू एका गरीब वस्तीत मृत्यूशी झुंज देत होतं. राणे कुटुंबाने हे सत्य इतक्या खोल दडवलं होतं की तिला स्वतःच्या लेकराचा शोध घ्यायचीही संधी मिळाली नव्हती.
ईशानच्या मनात तिच्याबद्दलही प्रचंड वेदना आणि राग दाटून आला. त्या क्षणी त्याने आयुष्यातला सर्वात कठोर निर्णय घेतला. राणे घराण्याच्या खोट्या प्रतिष्ठेचं आणि ढोंगी साम्राज्याचा मुखवटा तो स्वतः समाजासमोर फाडून टाकणार होता. सानवीच्या त्या विशेष काळजीची गरज असलेल्या लेकराला तो स्वतःचा कायदेशीर वारस घोषित करणार होता. त्याला स्वतःचं नाव, स्वतःचं प्रेम आणि सुरक्षित आयुष्य देणार होता. यासाठी इंदिरा देवींना कायद्यापुढे उभं करावं लागलं तरी तो मागे हटणार नव्हता. वेदिकाचा त्याग व्यर्थ जाऊ देणं म्हणजे तिच्या प्रेमाचा अपमान ठरला असता आणि तसं तो कधीच होऊ देणार नव्हता. तिच्याशी केलेलं ते वचन तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार होता. अचानक त्याला डॉक्टरांचे शब्द आठवले. वेदिकाकडे फारच थोडा वेळ उरला होता. तो स्वतःच्या विचारात अडकून एकही क्षण वाया घालवू शकत नव्हता. त्याला ताबडतोब रुग्णालयात पोहोचायचं होतं. तिच्या पायाशी बसून आपल्या प्रत्येक चुकीची, प्रत्येक आरोपाची आणि प्रत्येक जखमेची क्षमा मागायची होती. तिच्या अखेरच्या क्षणी तिच्या मनात त्याच्याविषयी थोडंसं तरी ममत्व निर्माण व्हावं एवढीच त्याची इच्छा होती. त्याने ती लोखंडी पेटी आणि वेदिकाची वही काळजीपूर्वक गाडीत ठेवली आणि भरधाव वेगाने रुग्णालयाच्या दिशेने निघाला. रुग्णालयात पोहोचताच त्याला वातावरणात झालेला बदल जाणवला. नेहमी अभिमानाने उंच मान ठेवून चालणाऱ्या इंदिरादेवी आज थंड फरशीवर सर्वसामान्य माणसांसारख्या शांत बसल्या होत्या. त्यांचा महागडा साजशृंगार अश्रूंमध्ये विरघळून गेला होता. त्यांच्या चेहऱ्यावर आता फक्त आपल्या मुलीच्या लेकरासाठीची काळजी आणि मनाला पोखरणारा पश्चाताप दिसत होता. ईशानने त्यांच्याकडे एकदा पाहिलं, पण काहीही न बोलता तो सरळ अतिदक्षता विभागाच्या दिशेने निघून गेला. ईशान सरळ अतिदक्षता विभागाच्या काचेच्या दरवाजाजवळ आला. परिचारिकेने शांतपणे त्याला आत येण्याची खूण केली. थरथरणाऱ्या पावलांनी तो आपल्या आयुष्यातील कदाचित शेवटच्या भेटीसाठी आत गेला. त्या खोलीत पाऊल टाकताच त्याला असं जाणवलं जणू तो एखाद्या पवित्र देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहे. जीवनरक्षक यंत्रांचे मंद आवाज संपूर्ण खोलीत घुमत होते. त्या शांत वातावरणात वेदिका निश्चल पडली होती. मृत्यू इतका जवळ असूनही तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि समाधान झळकत होतं. ईशान हळूहळू तिच्या पलंगाजवळ गेला. आयुष्यातली सर्वात मोठी चूक त्याच्या हातून झाली होती आणि त्याचा प्रत्येक कण आता पश्चातापाने भरून गेला होता. क्षणाचाही विचार न करता तो त्या थंडगार फरशीवर गुडघ्यांवर कोसळला. त्याने दोन्ही हातांनी वेदिकाचे थंड पडलेले पाय अलगद धरले आणि हुंदके देत म्हणाला, वेदिका, मला माफ कर, कृपा करून मला माफ कर. तो एखाद्या हरवलेल्या लहान मुलासारखा रडत होता. त्याच्या अश्रूंनी तिचे पाय भिजून गेले होते. मी अंधळा झालो होतो. तुझ्या निर्मळ प्रेमाची किंमत मी संपत्तीच्या काट्यावर मोजायचा प्रयत्न केला. तू माझ्या कुटुंबाची पापं स्वतःच्या खांद्यावर वाहत राहिलीस आणि मी तुला आज अपमानित करत राहिलो. तुला कमी लेखलं, तुझ्यावर अन्याय केला. माझ्यापेक्षा नीच माणूस या जगात दुसरा कोणी नसेल, असं म्हणत त्याने आपलं कपाळ तिच्या पायांवर टेकवलं. वेदिकाने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. तिचे ओठ कोरडे पडले होते, पण त्यांच्यावर रागाचा किंवा तक्रारीचा लवलेशही नव्हता. तिने उरलेलं बळ एकवटलं आणि थरथरणारा हात ईशानच्या डोक्यावर ठेवला. मंद स्वरात ती म्हणाली, रडू नकोस, मी तुला खूप आधीच माफ केलं आहे. तू जे काही केलंस त्यामागे तुझं संगोपन, तुझ्या भोवतालचं वातावरण आणि समाजाची चुकीची शिकवण होती. मला तुझ्याविषयी कोणताही राग नाही. माझ्या वाट्याला जे आलं ते मला स्वीकारायचंच होतं. ईशानने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि गहिवरलेल्या आवाजात म्हणाला, नाही वेदिका, हे तुझं नशीब असूच शकत नाही. मी तुला असं जाऊ देणार नाही. मी तुला इथून दूर घेऊन जाईन. जगातले सर्वोत्तम डॉक्टर तुझ्यावर उपचार करतील. आपण त्या बंगल्यात कधीच परत जाणार नाही. आपण एक नवीन घर उभारू, जिथे फक्त तू, मी आणि आपलं प्रेम असेल. तो तिला नव्या आयुष्याची स्वप्न दाखवत होता. आपल्या संपत्तीच्या बळावर मृत्यूचाही निर्णय बदलता येईल अशी त्याची निरागस आशा होती. वेदिकाने मात्र हळूच नकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यात खोल शांतता होती. आता खूप उशीर झाला आहे ईशान. माझं शरीर आता थकलं आहे आणि माझा आत्माही या प्रवासाने दमला आहे. मला त्या बंगल्यात किंवा कोणत्याही मोठ्या रुग्णालयात परत जायचं नाही. त्या श्रीमंतीच्या जगात माणुसकीसाठी जागाच नाही. तिथे फक्त पैशाची आणि खोट्या प्रतिष्ठेची पूजा केली जाते. पण त्या छोट्याशा वस्तीत मला जे खरं प्रेम, आपुलकी आणि समाधान मिळालं ते त्या झगमगाटात कधीच मिळालं नसतं. ईशान पुन्हा तिचा हात आपल्या छातीशी घट्ट धरत म्हणाला, असं बोलू नकोस. तुझ्याशिवाय माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी श्वासही घेऊ शकणार नाही. मी तुला खूप वेदना दिल्या आहेत. त्याची शिक्षा मला मिळालीच पाहिजे. पण मला स्वतःला बदलण्याची एक संधी तरी दे. त्या लेकराला मी माझं नाव देईन. सगळ्या चुका सुधारून दाखवीन. फक्त तू माझ्यासोबत राहा. त्याच्या प्रत्येक शब्दात हतबल प्रेम आणि खोल वेदना दडली होती. वेदिका मंद हसली.
ती शांत आवाजात म्हणाली, तू मला वेदना दिल्या नाहीस ईशान, उलट तू मला आयुष्याचं सर्वात मोठं सत्य शिकवलंस. श्रीमंती आणि गरिबी यांच्यामधील भिंत ही फक्त माणसांनी उभी केलेली कल्पना आहे. माणसाची खरी किंमत त्याच्या कपड्यांनी, घराने किंवा बँकेतल्या पैशांनी ठरत नाही, ती त्याच्या कर्मांनी ठरते. ज्या दिवशी तू मला त्या वस्तीत एकटं सोडून गेलास त्या दिवशी माझ्याकडे कोणीच नव्हतं, पण तिथल्या गरीब माणसांनी मला आपल्या कुटुंबात सामावून घेतलं. स्वतःच्या वाट्याची अर्धी भाकरी त्यांनी माझ्यासोबत वाटून खाल्ली. त्यामागे स्वार्थ नव्हता, अपेक्षा नव्हती, फक्त माणुसकी होती. ईशान निशब्द तिचं प्रत्येक वाक्य ऐकत होता. तिचा प्रत्येक शब्द त्याच्या मनावर कायमचा कोरला जात होता. वेदिका पुढे म्हणाली, आणि तुमचं कुटुंब, त्यांच्याकडे जगातली प्रत्येक सुखसोय होती, तरीही एका निष्पाप लेकराचा जीव घ्यायलाही ते मागे हटले नाहीत. इंदिरा देवींनी समाजाच्या भीतीपोटी स्वतःच्या मुलीच्या रक्ताचा सौदा केला. हीच का ती प्रतिष्ठा ज्याचा तुम्हाला इतका अभिमान होता? खरी गरिबी पैशांच्या अभावात नसते ईशान, खरी गरिबी मनात असते. ज्या मनात प्रेम नसतं, करुणा नसते, माणुसकी नसते, तेच मन खरं गरीब असतं. ईशानच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो शांतपणे मान खाली घालत म्हणाला, तू अगदी खरं बोलते आहेस वेदिका. ईशानच्या डोळ्यांतून अखंड अश्रू वाहत होते. तो भरून आलेल्या आवाजात म्हणाला, माझी आई आणि माझं संपूर्ण कुटुंब खरंच मनाने जगातलं सर्वात गरीब आणि सर्वात अधपतन झालेलं कुटुंब आहे. पण मी आता तो जुना ईशान राहिलो नाही. तू माझ्या डोळ्यांवरचा खोटेपणाचा पडदा कायमचा दूर केलास. आजपासून मी राणे घराण्याचा गर्विष्ठ वारस नाही, मी फक्त तुझा ईशान आहे. मी तुला शब्द देतो, उरलेलं संपूर्ण आयुष्य त्या लेकराच्या सेवेत आणि तुझ्यासारख्या निष्पाप, अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी घालवेन. फक्त एकदा एवढंच सांग की तू मला सोडून जाणार नाहीस. वेदिकाच्या ओठांवर हलकंसं समाधानाचं हसू उमटलं. ती मंद स्वरात म्हणाली, तुला सगळं समजलं ईशान, हाच माझा सर्वात मोठा विजय आहे. आता मला मृत्यूची भीती उरलेली नाही. ज्या हेतूसाठी मी माझं सर्वस्व अर्पण केलं तो आज पूर्ण झाला. तू त्या निष्पाप लेकराची जबाबदारी स्वीकारलीस आणि तुझ्यातला खरा चांगला माणूस पुन्हा जागा झाला. आता मी अगदी शांत मनाने जाऊ शकते. तिचा श्वास अधिकच जड होऊ लागला. यंत्रावरील रेषा थरथरू लागली. ते पाहून ईशानच्या मनात भीतीची लाट उसळली. मृत्यू आता प्रत्येक क्षणागणिक वेदिकाजवळ येत होता. त्याने घाईघाईने तिच्या चेहऱ्यावरचा ऑक्सिजनचा मुखवटा नीट केला आणि मोठ्याने हाक मारली, डॉक्टर, कुणी आहे का? कृपया आत या. पण वेदिकाने त्याचा हात हलकेच धरून थांबवलं. ती कष्टाने म्हणाली, कुणालाही बोलवू नकोस. मला या तारा, यंत्र आणि औषधांच्या सावलीत शेवटचा श्वास घ्यायचा नाही. मला माझा अखेरचा क्षण तुझ्या मिठीत जगायचा आहे. मला तुझ्या कुशीत घे, हीच माझी शेवटची इच्छा आहे. ईशाने क्षणाचाही विलंब न करता तिच्या भोवतीचे अनावश्यक तारा अलगद बाजूला केले आणि तिला अतिशय जपून आपल्या मिठीत उचललं. तिचे डोकं त्याने आपल्या छातीवर टेकवलं. तिचं शरीर बर्फासारखं थंड झालं होतं. त्याच्या अश्रूंनी तिचा चेहरा पुन्हा भिजला. तो हुंदके देत म्हणाला, मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. तू कायम माझ्या हृदयात जिवंत राहशील. वेदिकाने शांतपणे डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. ईशानच्या मिठीत तिला अखेर ती सुरक्षित जागा मिळाली होती, जिची ती आयुष्यभर वाट पाहत होती. खोलीत एक खोल शांतपणा पसरला. बाहेरचं वादळही जणू थांबून गेलं होतं. ईशानला वाटत होतं वेळ याच क्षणी थबकली आहे. वेदिकाचे मंद ठोके त्याच्या छातीशी जुळत होते. त्याने मनातल्या मनात देवाकडे एकच प्रार्थना केली, माझे उरलेले सगळे श्वास तिला दे. माझं आयुष्य कमी कर, पण तिला जगू दे. काही क्षणांनी वेदिकाने मोठ्या कष्टाने पुन्हा ओठ उघडले. ती अत्यंत मंद स्वरात म्हणाली, त्या लेकराचं नाव वेद ठेव. ते नाव खूप पवित्र आहे. त्याला कधीही असं वाटू देऊ नकोस की त्याच्या जन्मदात्रीने त्याला नाकारलं होतं. त्याला एवढंच सांग, त्याची आई वेदिका होती. तिने त्याच्यावर मनापासून प्रेम केलं आणि त्याच आयुष्य वाचवण्यासाठी आनंदाने स्वतःचं आयुष्य अर्पण केलं. त्याला कधीही राणे घराण्याच्या त्या विषारी वातावरणात वाढू देऊ नकोस. त्याला श्रीमंत माणूस बनवण्यापेक्षा चांगला माणूस बनव. ईशानने तिचा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, मी तुला शब्द देतो, वेद हा माझाच मुलगा असेल. मी त्याला तुझ्यासारखंच मोठ्या मनाचं, दयाळू आणि माणुसकी जपणारं व्यक्तिमत्व घडवेन. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. फक्त माझ्याकडे बघत राहा, डोळे मिटू नकोस. कृपया मला एकटं सोडून जाऊ नकोस. पण वेदिकाचे डोळे आता कायमचे मिटण्याच्या मार्गावर होते. तिच्या चेहऱ्यावर अशी निर्मळ शांतता होती जी जगातल्या कोणत्याही संपत्तीने विकत घेता आली नसती. तिने आयुष्यभराची सर्वात कठीण, सर्वात वेदनादायक लढाई आपल्या त्यागाने आणि प्रेमाने जिंकली होती. ईशानने तिला आपल्या मिठीत आणखी घट्ट कवटाळलं. त्याला वाटत होतं कदाचित आपल्या प्रेमाच्या बळावर तो मृत्यूला
थांबवू शकेल, पण मृत्यू कोणासाठीच थांबत नाही. वेदिकाने शेवटचा एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढच्या क्षणी तिच्या शरीरातील प्रत्येक हालचाल कायमची शांत झाली. तिचा हात जो क्षणभरापूर्वी ईशानच्या छातीवर विसावला होता, निश्चलपणे खाली सरकला. यंत्रावर एक अखंड कर्णकर्कश आवाज घुमू लागला. त्या आवाजाने जणू सांगितलं, एक पवित्र आत्मा आपलं कार्य पूर्ण करून या जगाचा निरोप घेऊन निघून गेला आहे. ईशानचा संपूर्ण देह सुन्न झाला. त्याने आपल्या मिठीत निश्चल पडलेल्या वेदिकाकडे पाहिलं. काही क्षणांपूर्वी प्रेम, त्याग आणि माणुसकीचा साक्षात अवतार असलेली ती स्त्री आता निशब्द झाली होती. त्याच्या तोंडून एक हृदय पिळवटून टाकणारी आर्त किंकाळी बाहेर पडली. तिचा आवाज संपूर्ण रुग्णालयात घुमला. त्याने मान आकाशाकडे उचलली आणि जखमी सिंहासारखा हंबरडा फोडत तो अनावरपणे रडू लागला. ईशान राणेचं हृदय अक्षरशः तुकडे तुकडे झालं होतं. इतक्यात अतिदक्षता विभागाचं दार उघडलं आणि डॉक्टर धावत आत आले. त्यांनी पाहिलं, ईशान आपल्या निश्चल वेदिकाला घट्ट मिठीत घेऊन जमिनीवर बसला होता आणि अनावर होऊन रडत होता. त्या क्षणी त्याच्याजवळ जाण्याचं धाडस कुणालाच होत नव्हतं. काचेपलीकडून इंदिरादेवी हे सगळं पाहत होत्या. त्यांचा मुलगा पूर्णपणे कोसळला होता आणि त्या विनाशामागचं कारण त्या स्वतः होत्या. त्यांच्या पापांनी आणि अहंकाराने आज स्वतःच्याच घराला दुःखाचं घर बनवलं होतं. त्या देखील रडू लागल्या, पण आता त्या अश्रूंना काहीच अर्थ उरला नव्हता. ईशानने डॉक्टरांकडे पाहिलं आणि हाताने त्यांना थांबण्याची खूण केली. त्याला आता कोणत्याही अनोळखी हाताने वेदिकाच्या त्या पवित्र देहाला स्पर्श करावा असं वाटत नव्हतं. त्याने अतिशय जपून तिला पुन्हा पलंगावर झोपवलं. तिच्या मिटलेल्या डोळ्यांवरून प्रेमाने हात फिरवला आणि शांत स्वरात म्हणाला, तुझं कार्य पूर्ण झालं आहे. आता माझ्या प्रवासाची सुरुवात होते. त्याने डोळ्यातले अश्रू पुसले. त्याच्या नजरेत आता वेदनेसोबतच एक नवा निर्धारही होता. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा, त्या प्रत्येक पापाचा हिशोब मागण्याचा ज्याने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, तो हळू उभा राहिला. एकदा त्याने यंत्राकडे पाहिलं. त्यावर आता फक्त सरळ रेषा दिसत होती. त्याने वेदिकाचे हात अलगद तिच्या छातीवर ठेवले. तिच्या चेहऱ्यावर चादर ओढली नाही. त्याला जगाने तिच्या चेहऱ्यावरचं ते निर्मळ समाधान पाहावं असं वाटत होतं. त्याने आपला कोट खांद्यावर चढवला आणि ठाम पावलांनी खोलीबाहेर पडला. आता त्याच्या पावलात डळमळ नव्हती. तो एखाद्या योद्ध्यासारखा बाहेर आला. बाहेर येताच इंदिरादेवी रडत त्याच्याकडे धावत आल्या. त्याला मिठी मारण्यासाठी त्यांनी हात पुढे केले, पण ईशानने कठोरपणे त्यांना थांबवलं. तो शांत पण धारदार आवाजात म्हणाला, हे अश्रू आता निरर्थक आहेत. आई, आज तुम्ही फक्त तुमची सून गमावली नाही, तुमचा मुलगाही कायमचा हरवला आहे. राणे घराण्याचा तो जुना ईशान आज त्या खोलीत वेदिकासोबत संपला. आता तुमच्यासमोर उभा असलेला माणूस फक्त वेदचा पिता आहे आणि वेदिकाच्या विचारांचा सेवक आहे. हे ऐकताच इंदिरादेवी गुडघ्यावर कोसळल्या. त्या हात जोडून रडत म्हणाल्या, मला माफ कर बाळा. मी माझा अहंकार कायमचं सोडून देईन. त्या लेकरालाही माझंच लेकरू मानेन. पण ईशानने त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तो निर्विकारपणे म्हणाला, क्षमा माझ्याकडून नाही, परमेश्वराकडून मागा, कारण आता न्याय सुरू होणार आहे. मी आजच पोलीस ठाण्यात जाणार आहे. त्या रात्री तुम्ही जे बेकायदेशीर कृत्य केलं होतं त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. आता कोणतीही संपत्ती, कोणताही प्रभाव तुम्हाला वाचवू शकणार नाही. एवढं बोलून तो मागे न वळता पुढे निघून गेला. तो सरळ त्या विभागात पोहोचला जिथे छोटासा वेद जीवनासाठी झुंज देत होता. गोदावरी काकू अजूनही जमिनीवर बसून देवाकडे प्रार्थना करत होत्या. ईशान त्यांच्याजवळ गेला आणि नम्रपणे त्यांच्या पायांवर डोकं टेकवलं. त्या घाबरून मागे सरकल्या आणि म्हणाल्या, बाळा, हे काय करता आहात? ईशानच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तो भाऊक स्वरात म्हणाला, ज्यावेळी माझ्या कुटुंबाने वेदिकाला घराबाहेर काढलं त्यावेळी तुम्ही तिचा आधार झालात. तुम्ही माझ्यासाठी आईपेक्षा कमी नाही. काही क्षण तो शांत राहिला. मग कष्टाने शब्द उच्चारत म्हणाला, गोदावरी काकू, वेदिका आता आपल्यात नाही. हे ऐकताच गोदावरी काकूंनी आक्रोश केला. त्याने वेदिकेला स्वतःच्या मुलीप्रमाणे जपलं होतं. त्यांचं दुःख शब्दांच्या पलीकडचं होतं. ईशानने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत ठाम आवाजात म्हटलं, रडू नका काकू. वेदिका गेली नाही, ती अमर झाली आहे. आता आपल्याला वेदला वाचवायचं आहे. मी त्याला इथून घेऊन जाणार आहे आणि मला तुम्हीही आमच्यासोबत यावं असं वाटतं. वेदला राणे घराण्याच्या संपत्तीची गरज नाही. त्याला तुमच्यासारख्या मायेची, प्रेमाची आणि संस्कारांची गरज आहे. दुसऱ्या दिवशीची पहाट एक विचित्र शांतता घेऊन उगवली. ईशानने वेदिकाच्या अंत्यसंस्काराची तयारी अत्यंत साधेपणाने पण मनापासून आदर राखत केली. राणे घराण्याचं दिखाऊ थाट, श्रीमंतीचा आव आणि खोटा मानसन्मान त्याने त्या पवित्र क्षणापासून दूर ठेवला. ज्या वस्तीने वेदिकेला
आपल्या घरातील एक व्यक्ती मानलं होतं. तेच लोक तिचं खरं कुटुंब म्हणून तिथे उभे होते. महागड्या फुलांऐवजी त्या वस्तीतल्या महिलांनी आपल्या अश्रूंनी, प्रेमाने आणि मनापासून केलेल्या प्रार्थनांनी तिला अखेरचा निरोप दिला. स्मशानभूमीत चितेची रचना पूर्ण झाली होती आणि वातावरणात एकाच वेळी वेदना, शांतता आणि एका महान त्यागाला दिलेला निशब्द सलाम दाटून आला होता. ईशान राणेने पांढरे शुभ्र कपडे परिधान केले होते. थरथरणाऱ्या हाताने तो वेदिकाच्या शांत, प्रसन्न चेहऱ्याकडे शेवटचं पाहत उभा होता. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते, पण मन घट्ट करून त्याने तिच्या चितेला अग्नी दिला. काही क्षणातच ज्वाळा आकाशाकडे झेपावू लागल्या, जणू त्या तिच्या पवित्र आत्म्याला मुक्तीचा मार्ग दाखवत होत्या. ईशान तिथे जमिनीवर बसून राहिला. त्या ज्वाळांकडे तो एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यांसमोर वेदिकाचा त्याग, तिचं प्रेम, तिचं दुःख आणि तिचं निस्वार्थ आयुष्य सतत तरळत होतं. ज्वाळा शांत झाल्या, चिता राग झाली, पण त्याच्या मनातलं दुःख मात्र कधीच विझणार नव्हतं. अंत्यसंस्कार पूर्ण होताच तो थेट राणे घराण्याच्या त्या आलिशान बंगल्याकडे निघाला. पण आज तो बंगला त्याला वैभवाचं प्रतीक वाटत नव्हता. तो जणू पापांनी भरलेला, उजाड आणि ओसाड झालेला अवशेष वाटत होता. लोखंडी फाटक उघडला आणि तो आत गेला. इंदिरादेवी सभागृहात बसून अश्रू ढाळत होत्या. त्याने ईशानला पाहताच त्याच्याकडे धाव घेतली, पण ईशानच्या डोळ्यात इतकी भयानक पोकळी आणि निर्विकारपणा होता की त्या काही पावलं दूरच थांबल्या. त्याने घरभर नजर फिरवली. प्रत्येक भिंत, प्रत्येक दार आणि प्रत्येक कोपरा त्याला त्या घरात घडलेल्या पापांची साक्ष देताना दिसत होता. तो शांतपणे इंदिरादेवींनी म्हणाला, आजपासून या बंगल्याशी आणि या पापाने माखलेल्या संपत्तीशी माझा कोणताही संबंध उरलेला नाही. मी पोलिसांकडे सर्व पुरावे सुपूर्द केले आहेत. सानवीच्या लेकराशी संबंधित प्रत्येक भयंकर सत्यही मी लपवलेलं नाही. तुम्ही खोट्या प्रतिष्ठेसाठी जी बेकायदेशीर कृत्य केलीत त्याचा हिशोब आता न्यायव्यवस्था करेल. हे ऐकताच इंदिरा देवींच्या पायाखालची जमीन सरकली. त्या मोठ्याने रडत जमिनीवर कोसळल्या. पण ईशानच्या मनात आता त्यांच्याविषयी दयेचाही अंश उरला नव्हता. त्याने आधीच आपल्या वकिलाला बोलावून घेतलं होतं. मालमत्तेची सर्व कागदपत्र टेबलावर ठेवली होती. ईशानने कोणताही विचार न करता त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. त्याच्या वाट्याला आलेली संपत्ती, कंपनीतील सर्व शेअर्स आणि बहुतांश आर्थिक मालमत्ता त्याने त्या अनाथाश्रमाला दान केली, जिथून कधी काळी निष्पाप मुलांचं आयुष्य विकलं गेलं होतं. स्वतःकडे त्याने फक्त स्वतःच्या कष्टाने कमावलेली रक्कम ठेवली. बंगल्याच्या चाव्या त्याने टेबलावर ठेवल्या आणि एकदाही मागे वळून न पाहता त्या खोट्या वैभवाला कायमचा निरोप दिला. बंगल्याबाहेर पडताच त्याला अनेक वर्षांचं ओझं खांद्यावरून उतरल्यासारखं वाटलं. श्वास हलका झाला. हवेतही एक वेगळाच मोकळेपणा जाणवत होता. त्याने स्वतःची महागडी मोटार तिथेच सोडली आणि साध्या टॅक्सीने रुग्णालयाचा रस्ता धरला. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला सर्वात मोठा दिलासा मिळाला. वेदची प्रकृती हळूहळू सुधारत होती. तो आता धोक्याबाहेर होता. गोदावरी काकूंनी त्या छोट्याशा लेकराला मायेने कुशीत घेतलं होतं. ते दृश्य पाहताच ईशानच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं समाधान उमटलं. काळ पुढे सरकत गेला. त्या भीषण प्रसंगाला आता तब्बल 6 वर्ष झाली होती. शहरापासून दूर डोंगरांच्या कुशीत एक साधा पण अतिशय सुंदर अनाथाश्रम उभा होता. प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरांत लिहिलं होतं, वेदिका आश्रय केंद्र. समाजाने नाकारलेल्या आणि प्रेमापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक लेकरासाठी ते घर बनलं होतं. तिथे सेवक नव्हते, दिखाऊपणा नव्हता, फक्त माया आणि आपुलकी होती. ईशान आणि गोदावरी काकू स्वतः त्या प्रत्येक मुलाची प्रेमाने काळजी घेत होते. ईशानचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. महागडे पोशाख, वैभव आणि प्रतिष्ठेचा आव आता त्याच्या आयुष्यात नव्हता. साधा सुती कुर्ता पायजमा, चेहऱ्यावरचं समाधान आणि मुलांमध्ये रमलेलं आयुष्य हीच त्याची खरी ओळख झाली होती. प्रत्येक सकाळ तो मुलांना शिकवत, त्यांच्यासोबत खेळत आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत सुरू करत असे. त्याला आता उमगलं होतं की निरागस मुलांच्या सेवेत मिळणारं समाधान हे जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं असतं. त्या अनाथाश्रमाच्या प्रशस्त अंगणात एक छोटासा मुलगा आपल्या व्हीलचेअरवर बसून मनापासून हसत होता. तो वेद होता. त्याच्या शरीराला काही मर्यादा होत्या, पण त्याच्या डोळ्यात आशेचा, प्रेमाचा आणि आनंदाचा तेजस्वी प्रकाश होता. ईशान त्याच्याजवळ गेला. त्याला अलगद उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि त्याच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला. वेदने आपल्या छोट्या हाताने ईशानच्या गळ्याभोवती मिठी मारली आणि हसत म्हणाला, बाबा. हा एकच शब्द ऐकताच ईशानच्या आयुष्यातली सगळी वेदना, सगळा थकवा आणि भूतकाळचं ओझं एका क्षणात विरघळून गेलं. दुसरीकडे राणे घराण्याचं खोटं वैभव पूर्णपणे कोसळलं होतं. इंदिरा देवींना त्यांच्या अपराधांची शिक्षा भोगावी लागली आणि त्यांनी आयुष्याचा मोठा काळ कारागृहात घालवला. न्यायाला उशीर झाला होता, पण तो मिळाला होता. वेदिकाचा त्याग व्यर्थ गेला नव्हता.
तिच्या प्रेमाने एका माणसाचं आयुष्य बदललं, एका लेकराला भविष्य दिलं आणि अनेक निराधार मुलांसाठी आशेचं नवं घर उभं राहिलं. इंदिरा देवींनी ज्या खोट्या प्रतिष्ठेसाठी आयुष्यभर सर्वस्व पणाला लावलं होतं, ती प्रतिष्ठा शेवटी त्यांच्या काहीच उपयोगी पडली नाही. समाजात जपलेली बनावट मान सन्मानाची प्रतिमा एका क्षणात कोसळली. कारागृहाच्या थंड भिंती आड त्या रोज आपल्या पापांची आठवण काढत अश्रूंनी दिवस काढत होत्या. पण आता पश्चातापाशिवाय त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं. कर्माचा कठोर न्याय त्यांच्यासमोर उभा ठाकला होता आणि त्या शिक्षेपासून त्यांना कुठेही पळता येणार नव्हतं. संध्याकाळ होत आली की ईशान राणे नेहमी अनाथाश्रमाच्या मागच्या शांत बागेत जाऊन बसत असे. त्या बागेत त्याने वेदिकाच्या स्मरणार्थ एक सुंदर वृक्ष लावला होता. मंद वारा सुटला की त्या वृक्षाची पानं अलगद सरसरत आणि प्रत्येक वेळी ईशानला असं वाटायचं जणू वेदिका त्याच्याशी हळूच बोलते आहे. तो डोळे मिटून बसायचा आणि त्या मोडकळीस आलेल्या खोलीची, त्या मुसळधार पावसाच्या रात्रीची आठवण काढायचा. त्याच एका रात्रीने त्याच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकली होती. संपत्तीच्या गर्वात जगणाऱ्या एका माणसाला त्या रात्रीने माणुसकीचं खरं मूल्य शिकवलं होतं. हळूहळू अंधार दाटू लागला. डोंगरांमधली गार हवा आणखी थंड झाली. इतक्यात गोदावरी काकूंनी दुरूनच त्याला हाक मारली, "ईशान बाळा, चल, मुलांच्या जेवायची वेळ झाली." ईशान हळूच उठला. त्याने त्या वृक्षाकडे पुन्हा एकदा प्रेमाने पाहिलं. मनोमन वेदिकाचे आभार मानले. तिच्या प्रेमाने, त्यागाने आणि शिकवणीने त्याचं आयुष्य नव्याने घडवलं होतं. कर्माचं ते दीर्घ वेदनादायी चक्र आता शांततेच्या आणि समाधानाच्या सुंदर टप्प्यावर येऊन पोचलं होतं. ईशानच्या ओठांवर एक हलकसं समाधानाचं हास्य उमटलं आणि तो आपल्या खऱ्या कुटुंबाकडे चालू लागला. ते कुटुंब रक्ताच्या नात्यांनी नव्हे तर प्रेम, माया आणि माणुसकीच्या बंधनांनी जोडलेलं होतं. तिथेच त्याला आयुष्यभर शोधत असलेला खरा आनंद आणि मनशांती मिळाली होती. मित्रांनो, तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला आवर्जून पसंती द्या. आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि तुमचा अभिप्राय जरूर लिहा. अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रत्येक प्रतिसाद आणि प्रत्येक प्रोत्साहन आम्हाला नव्या जोमाने उत्तम कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. मनापासून धन्यवाद. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातील सर्व पात्र, घटना, स्थळं, संस्था आणि प्रसंग केवळ मनोरंजन आणि साहित्यिक सादरीकरणाच्या उद्देशाने निर्माण करण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था, समाज, घटनेशी किंवा वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. या कथेत मांडलेले विचार, संवाद आणि प्रसंग हे लेखकाच्या कल्पनेचा भाग आहे. कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या, व्यवसायाच्या किंवा समूहाच्या भावना दुखवण्याचा यामागे कोणताही हेतू नाही. या कथेतून मानवी मूल्य, कर्म, त्याग, आत्मसन्मान, संघर्ष आणि न्याय यांचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धन्यवाद.